माझे धर्मांतर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम सर्व महापुरुष महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी समतेसाठी संघर्ष केला त्या सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो. आणि इथे जे फेसबुक लाईव्हवर जे लोक आहेत त्या सर्वांना मी जय भीम करतो. सर्वांना सविनय जय भीम. आजचा जो विषय आहे की राष्ट्र निर्मितीसाठी माझे धर्मांतर, हा खरं तर जेव्हा विषय आपण या विषयाकडे बघतो तेव्हा दोन गोष्टी सातत्यानं आपल्या समोर येतील किंवा त्याचा विचार आपल्या मनाला शिवून जाईल. तो म्हणजे राष्ट्र निर्माण करणं ही एक राजकीय गोष्ट आहे आणि धर्मांतर करणं ही धार्मिक सांस्कृतिक गोष्ट आहे. मग राजकीय आणि सामाजिक गोष्ट म्हणजे राष्ट्र निर्मिती आहे आणि धर्मांतर करणं हे धार्मिक सांस्कृतिक गोष्ट आहे. तर या दोन्ही गोष्टीचा संबंध काय आहे असा प्रश्न साहजिकच कोणाच्या मनात येऊ शकतो. माझं विवेचन जसं जसं पुढे जाईल तसं आपल्याला या गोष्टीतला जो याचं साधर्म्य काय आहे, याचा संबंध काय, या गोष्टी हळूहळू आपल्याला क्लिअर होत जातील, त्याचा अंदाज आपल्याला यायला सुरुवात होईल. तत्पूर्वी मी धर्मांतरापर्यंत का पोहोचलो आणि माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या मनामध्ये माझ्या याच्यामध्ये राष्ट्रवाद नावाची गोष्ट कुठून निर्माण झाली किंवा राष्ट्र नावाची गोष्ट कुठून निर्माण झाली हे समजून घेण्यासाठी थोडंसं बॅकग्राऊंडला जावं लागेल, म्हणजे माझ्या बालपणामध्ये जावं लागेल. माझा जो जन्म आहे तो अकोला जिल्ह्यामधील देऊळगाव नावाचं एक अतिशय छोटंसं खेडेगाव आहे. जेव्हा मी जन्मलो होतो तेव्हा त्या गावची संख्या 2000 होती साधारण. अशा छोट्याशा गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंबामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याच्या पोटी माझा जन्म झाला. कोरडवाहू या शब्दाचा मी अर्थ याच्यासाठी वापरला की कोरडवाहू शेतकरी म्हटलं की विदर्भ मराठवाड्यामध्ये त्यांची काय अवस्था आहे हे साधारणपणे कोणाच्याही लक्षात येईल की कोरडवाहू शेतकरी म्हणजे त्याची पोझिशन काय असते. तशीच सेम पोझिशन आमच्या पूर्ण घराची होती. पण एक गोष्ट होती, एक प्रिव्हिलेज आम्हाला होता की आम्ही उच्चवर्णीय समाजात जन्मल्यामुळे आम्हाला एक काहीतरी वेगळा प्रिव्हिलेज होता. म्हणजे आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती पण बाकीचे जे प्रिव्हिलेज आहे ते सातत्यानं भेटत होते. अशा वातावरणात माझा जन्म झाला होता. पण त्यामध्ये एक गोष्ट होती की माझं जे कुटुंब होतं सगळं हे अतिशय ज्याला आपण म्हणतो परंपरावादी ऑर्थोडॉक्स अशा अर्थाने मी म्हणलं त्याला, किंवा बॅकवर्ड म्हणजे वेगळा शब्द जो आहे जो चळवळी मला नवीन स्वरूपात समजला की तो म्हणजे बॅकवर्ड अशा परिस्थितीमध्ये होता. बॅकवर्ड अशा अर्थाने मी म्हणतो की अतिशय कर्मकांडामध्ये हे झालेला किंवा ज्याला म्हणतो ज्या परंपरा पाडणारा अशा घर माझं होतं. अशा घरामध्ये माझा जन्म झाला होता. पण त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी होती की माझे वडील मात्र परंपरावादी नव्हते. ते जरी थोडे म्हणजे देव मानत होते किंवा या गोष्टी मानत होते तरी पण त्यांच्या मनामध्ये सातत्याने ते काही गोष्टी आम्हाला सांगत होते की देव जरी असला तरी त्याचं एवढं करायची काही गरज नाही आहे किंवा एवढं त्याच्या मागे लागायची गरज नाही आहे, आपल्याला आपलेच कामं करावे लागतात वगैरे असे काही जे संस्कार होते ते तिथूनच माझ्या मनामध्ये झालं होतं. त्याचं एक मोठं वडिलांचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे वेगळ्या अर्थाने. याचं कारण हे मी सांगण्याचा उद्देश असा आहे की नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे जेव्हा इलं झालं की जेव्हा जगजाप सरांची आमची भेट झाली तेव्हा त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची बोलले होते की तुम्ही जे असता ते तुम्ही आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभे असता. म्हणजे आधीच्या पिढीने काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असते म्हणून तुम्ही उभे असतात. तसंच आहे की आज जे मी बौद्ध धर्मापर्यंत आलो याच्यामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा रोल राहिला आहे. कारण थोड्या का प्रमाणात का होईना ते एवढे दैववादी नव्हते. अजून हे अशा दैववादी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझी आई अतिशय दैववादी होती. आजूबाजूचा आमचा ॲक्च्युली एक वाडा होता. कारण आमच्याकडे साधारण माझ्या वडिलांच्या पूर्वी पाटीलकी होती, आमच्या पूर्ण गावाची पाटीलकी होती. आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे जसे राजांना राजवाडे होते किंवा जे कुलकर्णी देशमुख असायचे यांच्यासाठी एक वेगळा वाडा असायचा, तसंच आमच्यासाठी एक गडी होती आणि त्या गडीवर आमचं घर होतं. ॲक्च्युली गडी काही एवढी चांगली बांधलेली वगैरे नव्हती, ती एकदम रॉ पोझिशनमध्येच होती. पण गडीवर असण्याचं एक फील होतं सगळ्यांना की आपण काहीतरी मोठे आहोत, वेगळे आहोत, त्याचं एक वेगळं आपण प्रिव्हिलेज आहे, आपल्याला काहीतरी वेगळे आहोत आपण, अशी परिस्थिती असल्यामुळे. आणि तेव्हा जुन्या काळी पाटील लोकांना ती गडी बांधून देत होते कारण की ते सुद्धा एक वतनदारी म्हणा आणि अशा स्वरूपाचं त्यांचं जीवन असल्यामुळे त्यांना ते एक हे मिळायची म्हणजे सुविधा म्हणू आपण त्याला, ती सुविधा ते देत होते. अशा याच्यामध्ये मी राहत होतो. आणि हे असताना एका बाजूला एक गोष्ट होती की आमचा तो वाडा होता. साधारण तिथे 20 ते 25 लोक राहत होते. चुलत आमचे काका असतील, सगळे वेगळे चुलत काका, चुलत भाऊ वगैरे सगळे आम्ही एकत्र राहत होतो. पर्टिक्युलर आमचं घर जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या घरामध्ये राजकारणाची चर्चा जास्त होत होती. म्हणजे उदाहरणार्थ जरी त्या आमच्या गावामध्ये कुठली RSSची शाखा किंवा असं काही जरी नसलं तरी घरामध्ये चर्चा मात्र कायम भाजपची होत होती. आणि भाजप हा पक्ष कसा चांगला आहे या बाबतीत सातत्यानं एक चर्चा होत होती. आणि मला अजूनही असं आठवते की साधारण मी 7वीत असताना 1990 इलेक्शन असेल, ते इलेक्शनमध्ये पुण्यामध्ये अण्णा जोशी आणि आमच्या अकोल्यामध्ये पांडुरंग फुंडकर निवडून आले होते. आणि तेव्हापासून मी राजकारणाचा सांगण्याचा विषय असा आहे की तेव्हापासून राजकारणावर आमच्या इथे चर्चा होत होती. मी स्वतः आमचे चुलत म्हणजे काका होते यांच्यासोबत बसायचो, ते चर्चा करायचे की कशी निवडणूक झाली, काय झालं, त्याचं पॉलिटिकल ॲनालिसिस. तेव्हापासून माझ्या डोक्यात थोडंसं पॉलिटिकल ॲनालिसिस करण्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालेलं होतं. आणि एक अशा पद्धतीने राजकारणाचं ज्याला आपण बाळकडू म्हणून किंवा राजकारणाबद्दलची जी चर्चा आहे ती लहानपणापासून माझ्या आजूबाजूच्या वाड्यामध्ये होत होती. त्यामुळे राजकारणामध्ये एक माझा कल किंवा माझा इंटरेस्ट तेव्हापासून तयार होत झाला होता.
जाती व्यवस्थेचा जर विचार आपण केला तर जाती व्यवस्थेचं स्वरूप ज्याला आपण ॲनालिसिस करू किंवा आजच्या जेव्हा आपण आंबेडकरी चळवळीत काम करतो तेव्हा त्याचं ज्या पद्धतीनं सायंटिफिक किंवा शास्त्रीय ॲनालिसिस होतं तशा पद्धतीची जाती व्यवस्था मला समजत होती अशी परिस्थिती नाही तेव्हाच्या काळामध्ये. याचं कारण असं होतं की जे लोक खेड्यामध्ये राहतात त्यांना हे लक्षात येईल की जातीबद्दल खेड्यामध्ये खूप ओपनली बोलल्या जातं. तिथे काही अशी लपवाछपूची गोष्ट नसते. तू ह्या जातीचा आहे, तू अमक्या जातीचा आहे, तू तमक्या जातीचा आहे, ही गोष्ट सातत्याने बोलत होते. त्यामुळे जात नावाची गोष्ट काय आहे हे मला गावामध्ये असताना खेड्यामध्ये असताना अक्षरशः 5वी 6वी 7वीमध्येच मला ती कळायला लागली होती. याचं कारण असं होतं की माझे जे सगळे मित्र होते त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे मित्र होते आणि जास्त कुणबी समाजाचे मित्र होते. तर या सगळ्या मित्राच्या लग्नामध्ये आमच्या घरचं कोणीच जात नव्हतं. मला हा एक प्रश्न सातत्यानं पडत होता की असं का पोझिशन आहे की सगळे मित्र लग्नामध्ये जातात. अजून एक त्याच्यात पुढचा एक टप्पा असा की कुणबी समाजाचे मित्रसुद्धा बौद्ध समाजाच्या मित्राच्या लग्नामध्ये जात नव्हते. मला हे जाणवलं की असं का होतं की आपण कधीच कोणाच्याच लग्नात जात नाही. म्हणजे आमचे वडील असतील, चुलत काका असतील, कोणाच्या लग्नामध्ये जात नव्हते. उलट पक्षी ज्याचं कोणाचं लग्न असेल तो आम्हाला त्या लग्नामध्ये जे काही पदार्थ होणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ जिलेबी असेल, चपाती असेल, या सगळ्याचं रॉ मटेरियल जे असते ज्याच्यापासून ते मटेरियल हे बनवलं जातं तर ते कच्च्या स्वरूपाचं सगळं आम्हाला आणून देत होते, स्वतःच्या घरी आणून देत होते. अशा त्याला आम्ही शिधाटा म्हणत होतो की तो शिधाटा आमच्या घरी यायचा. मग त्या दिवशी आमच्याकडे त्या जो शिधाटा असेल त्याच्या माध्यमातून स्वयंपाक व्हायचा. तर ही गोष्ट मला सातत्याने खटकत होती की हा प्रकार काय आहे आणि असं काय आहे की आपण मित्राकडे जाऊ शकत नाही. ॲक्च्युली मला सांगायला ही गोष्ट सांगायला की मी पहिला व्यक्ती होतो जो 10वी नंतर वेगवेगळ्या सगळ्या आमच्या जातीच्या मुलांच्या मित्राच्या सगळ्याच्या लग्नामध्ये जायला सुरुवात केली. मी आमच्या पूर्ण वाड्यामध्ये जिथे 25-30 लोक राहतो त्याच्यामधला पहिला व्यक्ती होतो. आणि त्याचं कारण सुद्धा माझे थोडेसे वडील होते की जे सातत्यानं खूप विरोध आम्हाला करायचे नाही आणि थोडे प्रॅक्टिकल अशा स्वरूपाचे माझे वडील होते. त्याचं हे कारण होतं. मुळातच आमची थोडी परिस्थिती खराब असल्यामुळे आणि मी थोडा हुशार होतो त्यामुळे सगळ्या अपेक्षा घरातला सगळ्यात मोठा मुलगा मी असल्यामुळे माझ्या आईच्या आणि कुटुंबाच्या माझ्याकडून थोड्या अपेक्षा होत्या की मी काहीतरी चांगलं करिअर करेल आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडासा वेगळेपणा आणेल. आणि सगळ्यात म्हणजे मी शेती करणार नाही. कारण जे शेतकरी जे पूर्वी किंवा तेव्हाच्या काळातली जर शेती आपण बघितली असेल तर एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला आर्थिक परिस्थितीचा एक अंदाज येईल की आमच्या वडिलांनी साधारणपणे तेव्हा मी जेव्हा 6वी 7वी म्हणजे 90च्या काळातली एक गोष्ट असेल एक साधारण 30 ते 35 क्विंटल कांदा आम्ही पिकवला होता. तो कांदा घेऊन आमचे वडील तेव्हा आमच्या अकोल्यामध्ये म्हणा किंवा अकोल्याच्या विदर्भातले जास्त करून लोक हे साधारणपणे हैदराबाद मार्केटला आपला कांदा घेऊन जात होते. या हैदराबाद मार्केटला जेव्हा हे कांदा घेऊन गेले तेव्हा तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की हा जो 30 क्विंटल कांदा ते घेऊन गेले आणि जेव्हा ते येत होते तेव्हा त्यांच्याकडे येण्याचे पैसेसुद्धा उरले नव्हते. एवढा सगळा त्या ट्रकचं भाडं तिथं जे काही त्यांनी स्टे केला 1-2 दिवसात त्याचा खर्च, त्या कांद्याचं भाडं, तिथे कांदे जे ठेवले होते गोडाऊनमध्ये त्याचं भाडं, तिथले जे हमाली वगैरे तत्सम ज्या गोष्टी सगळ्या असतात ह्या सगळ्याचा खर्च होता जाता माझ्या वडिलांच्या हातात 100 रुपयेसुद्धा उरले नव्हते. आणि अक्षरशः त्यांनी तिथल्या एका व्यक्तीच्याकडून उसने पैसे घेऊन ते हैदराबादवरून अकोल्याला आले. सांगण्याचा मुद्दा मला सांगण्याचा विषय की अशा पद्धतीचा कोरडवाहू लोक शेतकऱ्यांचं म्हणा किंवा शेतकऱ्यांचे तेव्हाचा काळ होता अशा परिस्थितीमध्ये मी बघत होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे माझ्यासोबतचे जे कुणबी समाजातले सुद्धा मुलं होते की ज्यांचं पिढ्यानपिढ्या शेती हा व्यवसाय होता त्याचे वडील सुद्धा म्हणायचे बाबा शिकून काहीतरी नोकरी कर, शिकून काहीतरी शिक्षक हो, पण शेती करू नको. पण हे शेती करू नको हे सातत्याने आमच्या डोक्यावर त्याचं बंबार्डिंग होतं किंवा आम्हाला सांगण्यात येतो की तुम्ही काही करून शेती नका करू बाबा आणि काहीतरी एक छोटीशी किंवा नोकरी करा आणि आपल्या घराचा उत्कर्ष करा. हे एक अशा परिस्थितीचं एक वातावरण आमच्या घरात होतं. पॅरलल लेवलला एक गोष्ट होत होती तेव्हा म्हणजे शेतकरी संघटना. म्हणजे तेव्हा विदर्भामध्ये शेतकरी संघटनेचा उदय होत होता आणि त्या शेतकरी संघटनेमध्ये माझे वडीलसुद्धा गेले होते. आणि तेव्हा एक चांगली घोषणा सातत्याने गाजत होती की भीक नको हवे घामाचे दाम. म्हणजे तेव्हा शरद जोशींनी घोषणा केली होती की आम्हाला कापसाला जो भाव पाहिजे तो आम्हाला फिक्स भाव मिळाला पाहिजे, आम्हाला मार्केटप्रमाणे भाव नको. म्हणजे उदाहरणार्थ मार्केटप्रमाणे भाव नको म्हणजे काय तर मार्केटमध्ये जर तुम्ही केला तर कधी तो 1000 रुपये क्विंटलमध्ये, कधी 2000, कधी 3000. कारण तोपर्यंत जे व्यापारी होते ते त्यांच्या मनाप्रमाणे रेट देत होते. त्यामुळे तेव्हा कापूसपर्यंत संघ एवढा स्ट्रॉंग नव्हता किंवा कदाचित तेव्हा एवढी तिथं खरेदी होत नव्हती आणि त्याला एक फिक्स भाव पण नव्हता. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी हे प्रायव्हेट व्यापाऱ्यालाच विकत होते. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. आज काही प्रमाणात का होईना किंवा 80% प्रमाणात का होईना तो कापूस पणन महासंघाने जो फिक्स रेट दिलेला आहे किंवा ज्याला मूलभूत भाव म्हणतात तो भाव जो दिल्यामुळे आजचा बऱ्यापैकी शेतकरी तो विकतो. तेव्हाच्या परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी होती आणि त्यामुळे तिथं वातावरण खूप जोरात आमच्या इथे चालू होतं. चक्काजाम आम्ही करत होतो आणि ते चक्काजामच्या माध्यमातून मला एक गोष्ट थोडीशी त्याच्यामध्ये सांगण्याचा हे सगळं शेतकरी संघटना वगैरे सांगण्याचा मुद्दे होता की याच्यामधून मला सोशल गोष्टी काय आहेत, समाजकारण काय आहे याचा थोडासा फील येत होता किंवा अंदाज येत होता. आणि त्यामुळे त्याचं एक थिंकिंग प्रोसेस हळूहळू का सुरू झाली होती की आपल्याला जर न्याय करायचा असेल तर काहीतरी संघर्ष करणं आवश्यक असतो. हे थोडंसं गेलं होतं. अर्थात हे थोडंसंच होतं, त्याच्यामध्ये काही फारसं पुढे गेलेलं नव्हतं आम्ही. पण हे जाणवत होतं की असं केलं पाहिजे, असं आंदोलन केलं पाहिजे, आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण पुढे आलं पाहिजे. या परिस्थितीसारखं अशी परिस्थिती होती.
पण हे जरी खरं असलं, म्हणजे शेतकरी संघटना जरी उभी होती तरी त्याच्यामध्ये जातीचं स्ट्रक्चर मात्र क्लिअर होतं. जातीच्या स्ट्रक्चरला काहीच हात घातलेलं नव्हतं. जातीचं एकदम स्ट्रक्चर क्लिअर होतं. अजूनसुद्धा मी माझ्या गावामध्ये तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की आमच्या गावामध्ये वोटिंगसुद्धा इतकं फिक्स आहे की कुणबी समाज हा बाय डिफॉल्ट भाजपला मतदान करतो आणि बौद्ध समाज हा बाय डिफॉल्ट वंचित बहुजन आघाडी किंवा भारिप बहुजन संघाला मतदान करतो. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि सायझेबल लोकसंख्या या दोन समाजाचीच आमच्या गावामध्ये जास्त आहे, ज्याला सायझेबल म्हणतो. बाकी छोटे मोठे 1-2 घरं 4 घरं आहेत, पण बहुसंख्यरित्या कुणबी समाज आहे आणि बौद्ध समाज आहे. ब्राह्मण समाज हा अल्पसंख्याकच आहे, पण तो राजकारणात कधीच नव्हता. म्हणजे मी जेव्हापासून बालपणापासून तो राजकारणात अजिबात नव्हता. ते धार्मिक कारण, धार्मिक गुरु म्हणूनच त्यांचं एक हे होतं. त्याच्यामध्ये 2 कल्ट होते की आमच्या जे चुलत नातेवाईक होते यांच्याकडे एक देवस्थान ताब्यात होतं आणि त्या देवस्थानामध्ये काही लोक जात होते आणि काही लोक वारकरी संप्रदायाचे होते, त्या देवस्थानाला येत नव्हते. तिथे सुद्धा मी जातीचं स्ट्रक्चर बघत होतो की पूजा अर्चा मात्र ब्राह्मण करत होते आणि बाकीचे सगळे जे काम आहे ते कुणबी समाजाचे लोक करत होते. आणि सातत्यानं जिथे जेव्हा जेवणाची पंगत वगैरे अशी बसते आपल्या ह्याच्याकडे, तेव्हा मी बघायचो की ब्राह्मणांची पंगत वरती बसायची आणि कुणब्यांची पंगत खाली बसायची. अशा पद्धतीची ती परिस्थिती होती. त्यामुळे जातीचा वास्तवाचा अंदाज छोट्या छोट्या स्वरूपात का होईना मला तिथे पण येत होता. म्हणजे मला जातीचं मी अनभिज्ञ होतो अशी परिस्थिती अजिबात नव्हती. जातीचं वास्तव हे कळत न कळत का होईना कळत होतं आणि आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला वेगळा प्रिव्हिलेज मिळतो हे साधारण परिस्थिती जाणवत होती. जसं सगळ्यांना माहिती आहे की तेव्हाच्या काळामध्ये खेड्यागावामध्ये शाळा फार कमी असायच्या, कमीपर्यंत होतं. तसेच माझ्या गावामध्ये पण 7वीपर्यंत शाळा होती. त्यामुळे मी 7वी नंतर 8वीला शिकायला अकोला हे जिल्ह्याचं ठिकाण होतं. तिथे माझे काका नोकरी करत होते. आणि विदर्भामध्ये पद्धत आहे की जे ग्रामीण भागात आपले भाऊबंधू राहतात त्यांना पुढे शिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मदत करत असतो. त्याचाच परिणाम म्हणून मला शिक्षणासाठी मी माझ्या काकाकडे आलो. इथे मात्र माझ्या जीवनाला एक वेगळं आयाम प्राप्त झालं. वेगळं आयाम मी यासाठी म्हणतो की मी 7वीपर्यंत खूप हुशार म्हणून गणल्या जातो, पण इथे मात्र मी सेमी इंग्लिश मीडियम घेतलं आणि तिथे माझे प्रॉब्लेम चालू झाले. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे थोडासा मी मागे पडत गेलो, पण सार्वजनिक क्षेत्रात मात्र मी पुढे आलो. कारण आमच्या गावामध्ये RSSची शाखा नव्हती, इथे मात्र RSSची शाखा होती आणि त्या शाखेमध्ये मी जायला लागलो. 8वी-9वीची गोष्ट असेल, तिथे मी शाखेमध्ये जायला लागलो. मला शाखेमध्ये खूप चांगलं वाटायला लागलं. नेतृत्व मिळाल्यामुळे ते बरं वाटायला लागलं. तो वेगळं काहीतरी शिकतो, वेगळं काहीतरी जाणीव आहे. आणि तिथे सातत्यानं एक राष्ट्रवादाबद्दल बोलल्या जायचं की राष्ट्र आहे, राष्ट्रासाठी काहीतरी काम करायचं, आपल्याला राष्ट्रासाठी काहीतरी काम करायचं. आणि या गोष्टीसाठी आम्ही सातत्यानं ते आम्हाला सांगितलं जायचं. पण पॅरलल लेवलला एक गोष्ट मात्र तिथं दुसऱ्या बाजूला जी गोष्ट होती ती अशी होती की राष्ट्र सांगायचं, पण त्याचबरोबर राष्ट्राचे शत्रू कोण आहेत हे मात्र सांगितलं जात होतं. आणि राष्ट्राचे शत्रू कोण, तर मुस्लिम. हे सातत्यानं एक संस्कार होत होता, इनडायरेक्टली का डायरेक्टली बोला, की काश्मीरमध्ये कसा अत्याचार होतो, काश्मीरमध्ये कसे प्रॉब्लेम येतात, हिंदूंना कसं मारलं जातं, त्यांचे कसे खून होतात, त्यांच्यावर किती अत्याचार होतो. आणि काँग्रेसवादी सरकार हे कसं नालायक आहे, हे कसं फक्त मुस्लिम प्रो आहे किंवा मुस्लिमांची बाजू घेणार आहे, अशा पद्धतीचा संस्कार एक सातत्यानं माझ्यावर होत होता. आमच्या पूर्ण नातेवाईकामधला मी एकमेव होतो त्या माझ्या वयामधला की जो प्रॅक्टिकली RSSमध्ये जातो. ॲक्च्युली विचार सगळ्यांचे RSSवादीच होते, पण प्रॅक्टिकली RS शाखेमध्ये जाणं याच्यामध्ये मी एकटा व्यक्ती होतो. मी प्रॅक्टिकली शाखेमध्ये जात होतो. ऑफकोर्स मी काही मोठ्या पदावर वगैरे नव्हतो, छोट्याच पदावर होतो किंवा एक स्वयंसेवक या अर्थाने जात होतो. पण तिथे सुद्धा मला काही गोष्टी खटकत होत्या की हा इतका द्वेष का केला जातो. कारण मी आमच्या खेडेगावामध्ये एक बघितलं होतं की खेडेगावामध्ये जे सगळे व्यापारी होते, आमचा कापूस विकत घेत होते, हे सगळे मुस्लिम लोक होते. कापूस असतील, आमची तूर असेल किंवा बऱ्याच ज्या गोष्टी आमचं पीक पाणी असायचं याचं मुस्लिम लोक हे विकत घ्यायचे. तेव्हा आमच्या त्यांच्याशी संबंध यायचा आणि आम्हाला तेव्हा असं काही खूप वाईट किंवा त्यांच्याबद्दलचा द्वेष आमचा कधी शिकवला गेला नाही खेड्यामध्ये असताना. जरी आम्ही आमच्या इथे ऑर्थोडॉक्स असेल, बॅकवर्ड असेल, तरी पण एक आर्थिक ज्याला आपण हे म्हणतो आर्थिक व्यवहार हे व्यवस्थित चालूच होते. त्यामुळे एवढा काही द्वेष माझ्या मनामध्ये नव्हता. त्यामुळे जेव्हा मी संघामध्ये होतो किंवा हे होतं, जेव्हा सातत्यानं त्यांच्याविरुद्ध एक निगेटिव्हिटी वातावरण तयार करण्यात येत होतं, याचं मला प्रचंड एक आश्चर्य वाटत होतं. आणि मला एक हे वाटत होतं की यार हे असं का आपल्याला सांगतात. पण तेव्हा मी लहान होतो आणि ओव्हरऑलच सगळं वातावरण एक मुस्लिमांच्या विरोधात असल्यामुळे मी एकटा काय वेगळा विचार करू शकण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे मुस्लिम राग म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा एक राग माझ्या मनामध्ये पण तो इनडायरेक्टलीरित्या भरल्या जात होता. अशा परिस्थितीत मी जगत होतो. आणि तेव्हाच 1991 सालची मला वाटते गोष्ट आहे, नाही 94 सालची गोष्ट आहे की जेव्हा दंगली घडल्या. हा एक खूप मोठा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे, जो मी खूप जवळून लाईव्ह बघितला, ज्याला आपण हिंदू मुस्लिम दंगे म्हणतो. आणि तेव्हा अकोला, भिवंडी, मालेगाव हे शहर हॉटस्पॉट होते दंगलीचे. आणि या हॉटस्पॉट ज्याला अशासाठी म्हणतो की त्या अकोल्यामध्ये तेव्हा आमच्या इथं जवळपास 1 महिना कर्फ्यू लागला होता. आणि या 1 महिना कर्फ्यूमध्ये प्रत्येक ठिकाणी असे लोक जागरूक होते. आम्ही सुद्धा रात्रभर प्रत्येकाची पाळी असायची की तुम्ही जागृत राहा, जर समजा मुस्लिम आले तर आपल्याला आपलं संरक्षण करायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीचं ज्यांनी दंगलीचं वातावरण बघितलं असेल त्यांना माहिती आहे की कशी परिस्थिती असते, कसे लोक जागे राहतात आणि कसा तो एक वेगळा विचित्र व्यवहार, विचित्र एक वातावरण असतं. ते वातावरण मी अत्यंत लाईव्ह बघितलं होतं. अक्षरशः अतोनात नुकसान. म्हणजे मला अजून एक दुकानाचं नाव सुद्धा आठवतं तिथलं की अकोल्यामध्ये एक न्यू हुसेनी शॉप नावाचं खूप मोठं दुकान होतं टीव्हीचं तेव्हाच्या काळामध्ये. तर लोकांनी अक्षरशः ते टीव्ही किंवा ते जे काही इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहेत ते रस्त्यावर फेकून दिले. अशा पद्धतीने उद्ध्वस्त केले सगळे घरानं. अर्थकारण विस्कटलं होतं. प्रचंड द्वेष एकमेकाच्या संदर्भात निर्माण झाला होता, जो पूर्वी नव्हता. तो जो द्वेष निर्माण झाला होता तेव्हाच्या दंगलीमध्ये, ते मी अक्षरशः जवळून बघितलं होतं.
तेव्हा माझा एक मित्र होता पिरियड, आम्ही सगळे बाहेर होतो, तेव्हा त्यांनी एक मला प्रश्न विचारला. तो मला तेव्हा विचार करायला लावला. त्याचा आज मी जेव्हा लिंक करतो तेव्हा मला तो खूप जास्त विचार महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे तो म्हटला होता की अरे तुम्ही हे सगळे भांडण लावला, तुम्ही म्हणजे तुम्हाला ब्राह्मण अशा अर्थाने बोलला, तुम्ही सगळे ब्राह्मणांनी भांडणं लावले आणि आज जेव्हा हे सगळी दंगल चालू आहे मग किती ब्राह्मण बाहेर आहे. तर मी त्याला म्हटलं की अरे मी इथं आहे, मी तो इथं उभा आहे, तुला दिसतो ना, तुझ्यासोबत आहे, फिरतो इकडे तिकडे. तो म्हणते अरे तू उभा आहे पण 100 लोक भांडणं लावणारे आहेत आणि बाहेर येणारे 2च आहेत आणि बाकीचे सगळे कुणबी समाज असतात, इतर समाज मात्र रस्त्यावर आहे. याचा अर्थ काय आहे, म्हणजे तुम्ही लोक भांडणं लावणारे आहेत अशा पद्धतीचं तुम्हाला बोलला. याच्यावर मी थोडासा विचार करायला की यार असं खरंच आहे. कारण माझे सगळे जे आर्यस म्हणजे बाकीचे ब्राह्मण मित्र होते, जे मी आणि माझा चुलत भाऊ सोडला तर बाकीचे लोक बाहेर आतमध्ये बसलेले होते. मी आणि माझा चुलत भाऊ होता, कारण आमचे काकासुद्धा जरा हे होते, ते म्हणजे बिंदास होते, ते म्हणजे की नाही आता जर भूमिका आहे तर आपण बाहेर पण पडलं पाहिजे असं म्हणून आम्ही सातत्यानं बाहेर फिरत होतो. आणि एक त्या वय पण तसं असते की तुम्हाला एक जोश असतो. अशा पद्धतीचं वातावरण मी बघितलं. म्हणजे ओव्हरऑल मला सांगण्याचा मुद्दा आहे की एक जे धार्मिक द्वेष याचा अतिशय जवळून अनुभव मी घेतला होता. तो जवळून अनुभव माझा प्रचंड मला एक विचार मंथन ज्याला म्हणू शकतो किंवा एक विचाराची प्रक्रिया माझ्या मनामध्ये सुरू झाली होती. थोडक्यात मी एक थोडा संवेदनशील व्यक्ती पण होतो, त्यामुळे मला हे फार चुकीचं वाटत होतं की अरे हे चाललं काय. पण समज नव्हती. ओव्हरऑल वातावरण जे होतं ते त्या पद्धतीचं होतं, त्या हिंदू संस्काराचं होतं. फक्त एक गोष्ट सातत्याने मी परत तेच सांगतो की माझे वडील थोडे वेगळे असल्यामुळे ते थोडीशी जी वेगळी लिंक आहे ती माझ्या डोक्यामध्ये, माझ्या संस्कारामध्ये होती आणि त्याचा परिणाम असा आहे की मी आज वेगळ्या चळवळीकडे आलो. हे मान्यच करायला पाहिजे. जसं मी मगाशीच म्हटलं की जसे आमचे जगताप सर म्हणतात की तुम्ही कोणाच्या तरी खांद्यावर उभे असता, तसं ते आहे. तर इथे मी हे सगळं वातावरण बघितलं. पण हे झाली माझी एक सामाजिक पार्श्वभूमी होती. पण माझी शिक्षणाच्या मध्ये मात्र मी प्रचंड मागे पडत चाललो होतो आणि मी 10वी कसं तरी पास झालो आणि तिथून मग माझं पुढील शिक्षणासाठी मी परत माझा जो चुलत भाऊ जो पुण्यामध्ये राहतो त्याच्याकडे शिकायला आलो. माझ्या चुलत भावाची खूप अपेक्षा होती की आपली एवढी मोठी शेती आहे तर आपण शेतीमध्येच काहीतरी नवीन प्रयोग, आधुनिक प्रयोग केले पाहिजे आणि ती इच्छा तो मला कायम बोलून दाखवत होता आणि त्याची इच्छा होती की मी ते काम करावं आणि तो संस्कार माझ्यावर तो सातत्याने करत होता. आणि माझा तो 10वीपर्यंत ते मी सोशल स्ट्रक्चर म्हणजे सोशल जे हे आहे त्याला म्हणतो आपण वातावरण असेल, दंगलीमुळे झालेला जो परिणाम असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या संवेदनशील बघत होतो त्याचा थोडासा विसर मला पुण्यामध्ये आल्यानंतर पडला. याचं कारण असं झालं की मी 10वीला मला अतिशय कमी टक्के पडले आणि 11वी 12वीला जेव्हा मी पुण्यामध्ये आलो तेव्हा माझ्यावर एक प्रेशर होतं की मला काहीतरी करायचं आहे माझ्या घरासाठी किंवा याच्यासाठी. कारण मी घरात सगळ्यात मोठा होतो, माझे लहान भाऊ होते, बहीण होते आणि माझ्या आईची किंवा माझ्या वडिलांची खूप अपेक्षा होती. आणि इन द मीन वाईल याच माझ्या म्हणजे वयात मी जेव्हा 10वीमध्ये होतो त्यावेळेस माझी आई पण वारली होती. त्यामुळे ते पण एक थोडंसं ज्याला आपण हे म्हणतो की एक दुःख मला झालं होतं, त्याचं एक प्रेशर होतं किंवा त्याची एक तो त्याला म्हणतो आपण. त्याच्यामुळे एक मी विचारात पडले होते की आता पुढे काय करायचं. आणि माझी सगळे भाऊ खूप लहान होते. आई जेव्हा वारले तेव्हा ते 3वी 4थीत असतील अशी सगळी परिस्थिती होती. या परिस्थितीमुळे वेगळा काहीतरी सामाजिक विचार करण्याचं भान मला काही तेव्हा नव्हतं. त्यामुळे 11वी 12वी हा माझा जे 2 वर्ष आहेत हे अतिशय साधे आणि सरळ गेले. की 11वी 12वी सायन्स मी शिकलो. सायन्समध्ये ज्याला म्हणतो की मी मुळातच 10वीमध्ये कमी टक्के असल्यामुळे आणि सायन्समध्ये अवघड गेलं मला सायन्स, त्यामुळे फार काही चांगले टक्के मला मिळाले नाही. पण माझ्या भावाची खूप तीव्र इच्छा होती की मी काहीतरी असा कोर्स केला पाहिजे, मी काहीतरी असं केलं पाहिजे की जे मी जाऊन शेती करेल किंवा गावाकडे जाईल, मी पुण्यात राहणार नाही. त्याच्या डोक्यात एक कायम स्वप्न होतं की पुण्यामध्ये बरेच लोक येतात, इथे सेटल होतात आणि त्याच्यासमोर काही उदाहरणं होते की ज्यांनी शेतीवर पुढे जाऊन खूप काही उत्पन्न वगैरे काढलं असं. त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये तो एक विषय सातत्याने घुमत होता की या किशोरला आपण काहीतरी शेतीसाठी एक कोर्स देऊ आणि त्यांनी शेती चांगलं करेल आणि आपली प्रगती होईल. अशा पद्धतीचा तो संस्कार मला करत होता. माझ्या डोक्यात तेव्हा एवढं काही कुठलीच क्लिअर आयडिया काही नव्हती किंवा काही असं माझं काही त्याला आपण म्हणतो की क्रिस्टल क्लिअर काही माझ्या डोक्यात आयडिया होती की आपल्याला हेच करिअर असं काय करायचं. भाऊ जे सांगत तेच आपल्याला करायचं, कारण मी त्याच्याकडे शिकत होतो. आमच्याकडे हे खूप प्रथा झाली किंवा माझं शिक्षण जर मी बघितलं तर तुम्ही माझ्या लक्षात की माझं जवळपास 50 ते 60% शिक्षण दुसऱ्यांच्या घरी झालेलं आहे, माझ्या वडिलांकडे झालेलं नाही. 7वीपासून माझ्या ग्रॅज्युएटपर्यंत माझं सगळं शिक्षण दुसऱ्यांच्या घरी आहे. तर असं असल्यामुळे मी 11वी 12वी एकदम शांत होतो. पण 12वी नंतर जेव्हा मी फर्स्ट म्हणजे 12वी पास झाल्यानंतर जेव्हा कुठला कोर्स करायचा असा विषय जेव्हा निर्माण झाला तेव्हा मी एक हँडमेड पेपर नावाचा एक कोर्स होता जो खादीग्राममध्ये चालवतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामीण क्षेत्रात उद्योग चालू करतो. आणि मग तो माझ्या भावाला पटला की हा ह्याच्यामध्ये जर एक्सपर्ट झाला तर हा विषय घेऊन आपण ग्रामीण भागात काहीतरी उद्योग चालू करतो. त्यानिमित्ताने किशोर शेती पण करेल आणि आपली शेती पण राहील आणि उद्योग पण चालू होईल. अशासाठी त्यांनी हे करून मला हँडमेड पेपर नावाचा कोर्स दिला. पण इथेच माझ्या खरं जीवनाला वेगळ्या अर्थाने टर्न मिळाला असं मी म्हणू शकतो. तिथून मला इनडायरेक्टली बौद्ध धर्माकडे येण्याची वाटचाल सुरू झाली असं मी म्हणू शकतो. इनडायरेक्टली ते अशा संदर्भात की इथेच मला माझी जी आता पत्नी आहे दीपाली चव्हाण तिची माझी भेट झाली ती हँडमेड पेपरच्या त्या आमच्या कोर्समध्ये. अर्थात तिथे आमची काही वेगळी चर्चा झाली नाही, तिथे आपली साधी चर्चा झाली. पण तिथून माझी ओळख झाल्यामुळे पुढे त्याचे संदर्भ येतच जातील की ती ओळख झाल्यामुळे पुढे पुढे काय झालं. तिथे आमची चांगली ओळख झाली, आम्ही चांगले मित्र बनलो आणि अशा या मित्रबंधामध्ये आणि मग एकंदरीत तिच्यामुळे मला काही गोष्टी समजत गेल्या. म्हणजे उदाहरणार्थ तिची जी मैत्रीण आहे माया कांबळे असतील, मंगेश जाधव असतील, याच्यामध्ये मला बौद्ध समाजाचं जे भावविश्व आहे किंवा काय चालतं किंवा तो समाज कसा असतो त्याचं काय याची एक थोडीशी ओळख मला व्हायला सुरुवात झाली होती. अगदी हे सुरुवात होते, दुसरं काही नाही किंवा इथे माझ्या काही वेगळा विचार वगैरे चालू झाला होता असं अजिबात नाही, पण ही सुरुवात झाली होती. अशा याच्यात मी जगत होतो. एक 4-5 वर्ष गेले या सगळ्या याच्यामध्ये. तर मी परत शेती करायला आमच्या गावी गेलो
आमच्या गावी जेव्हा मी शेती करायला गेलो तेव्हाच एक उदाहरण म्हणून तुम्हाला सहज सांगतो की जातीचं परत एक नव्याने मला कसा तो हे झाला की तो वर्ष मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण बंगारू लक्ष्मण नावाचे एक भाजपचे अध्यक्ष होते. आणि ते भाजपचे अध्यक्ष तेव्हा 2001ची गोष्ट आहे. 2001ला ते भाजपचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी काहीतरी घोटाळा केला. तेव्हा मी माझ्या एका नातेवाईकाकडे होतो आणि त्या नातेवाईकांनी एक स्टेटमेंट पास केलं. आणि ते स्टेटमेंट असं होतं की त्याचा मित्र त्यांना म्हटलं, काय भाजपच्या संस्कारात वाढलेला हा व्यक्ती असा करू शकतो, याच्यावर तुमचा विश्वास बसतो का? तर त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, काही सांगता येत नाही बाबा, बॅकवर्ड क्लासमधला व्यक्ती आहे. तोपर्यंत मला दीपालीमुळे बौद्ध समाजाबद्दलची एक चर्चा किंवा एक भेट झाली होती, ओळख झाली होती. त्यामुळे मला एकदम क्लिक झालं की अरे असं का बोलतात हे. ज्या साऊथमध्ये म्हणजे अजून पण ज्या साऊथमध्ये भाजपला RSSला कोणी विचारत नाही, परत त्याच्यामध्ये हा दलित समाजातला व्यक्ती येतो आणि RSSसाठी काम करतो, ते चुकीचं होतं का होईना, पण त्यांनी जे कष्ट घेतले हे केले याच्याबद्दल या लोकांना काहीच किंमत नाही. असं कसं काय स्टेटमेंट पास करू शकतात? पक्षाने त्यांना किती मदत करायची हा प्रश्न वेगळा आहे, पण सर्वसामान्य जे भाजपचे कट्टर समर्थक आहे त्या व्यक्तीच्या मनात असा विचार काय येतो? म्हणजे एक गोष्ट आहे की तुम्ही भाजपसोबत काम करा, म्हणजे याची जर लिंक पुढे घेतली तर आपल्याला वेगळं बोलता येईल की भाजपसोबत तुम्ही कितीही काम करा, दलित समाजात तुम्ही जात मात्र तुमची अजून तुम्हाला चिकटून राहता. कारण ज्याला माहीत आहे की साऊथमध्ये भाजपची अवस्था काय होती तेव्हा, आज तरी थोडीफार कदाचित मी म्हणतो त्यांना संधी आहे, पण तेव्हाच्या काळात RSSला भाजपला साऊथमध्ये अजिबात संधी नव्हती. पण अशामध्ये आंध्र प्रदेशमध्ये हा माणूस भाजप वाढतो, RSS वाढतो आणि त्या माणसाला कुठलीही किंमत दिल्या जात नाही. ही गोष्ट मला एकदम क्लिक झाली की अरे हे काय आहे, हा वेगळा विचार काय आहे. आणि तो विचार माझ्या सबकॉन्शियस माइंडला जाऊन बसला की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे चुकीचं आहे. हे मला तिथं जाणवलं. मी त्यांना बोललो नाही, कारण ते वयाने खूप मोठे आहे आणि तसंही जे संस्कार केले जातात हिंदू धर्मामध्ये नॉर्मली किंवा ब्राह्मणी समाजामध्ये की मोठे व्यक्ती कायम बरोबर बोलत असतात, किंवा ते नाही बोलले तरी जर तुम्ही चुकून बोलला तरी तुम्हाला ते लोक रागावतात की तुम्ही हे करू नका किंवा तुम्हाला बोलल्या जात नाही अशी. कारण डेमोक्रॅटिक नावाची कुठलीही गोष्ट उच्चवर्णीय समाजामध्ये दिसत नाही, त्यामुळे तिथे अशी संधीच नसते की तुम्ही त्यांना खूप जास्त प्रश्न विचारू शकता. शहरामध्ये कदाचित ते दिसत असेल, पण खेड्यामध्ये तर ते अजिबात दिसत नाही अशी परिस्थिती सॉरी अशी परिस्थिती होती. पण तो क्लिक मला मात्र होता. आणि परत मी शेती सोडून 2-3 वर्षानंतर त्या शेतीमध्ये परत एक मी नवीन प्रयोग केला होता की मी शेती केली, त्याच्यामध्ये मेथीची भाजी पिकवली. तेव्हा मला शेतकऱ्यांचं जीवन परत नव्याने स्वतः प्रॅक्टिकलमध्ये, म्हणजे आधी तर वडील करत होते तेव्हा मी बघत होतो, पण इथे मी प्रॅक्टिकलमध्ये मी हे केलं. त्याचं पण एक छोटंसं उदाहरण करतो, सांगू इच्छितो की मी मेथी पिकवली होती साधारण 50 क्विंटल. त्या 50 क्विंटल मेथीला मला खर्च आला 5,000 आणि मला उत्पन्न मिळालं 3,000. त्याच वेळेस मला प्रचंड जाणवलं की यार हे शेती फार अवघड गोष्ट आहे, याला काहीतरी वेगळा विचार करावा लागतो. शेतीवर जगणाऱ्या लोकांची खरंच खूप परवड होते, खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शेतीसाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे माझ्या डोक्यात तेव्हा एक विचार सहज येऊन गेला की आपण पण शेतकरी संघटनेमध्ये जावं, अशा स्वरूपाचा विचार माझ्या तेव्हा डोक्यात येऊन गेला. पण तो तेवढ्या पुरता झाला, पुढे काही त्याचं काही झालं नाही किंवा त्याचं काही ॲक्च्युलायझेशन अजिबात झालेलं नाही. आणि अशानंतर मग परत मी पुण्याला आलो. परत पुण्याला आल्यानंतर जे पुढचं जे सुरू झालं की जेव्हा दीपाली जी माझी मैत्रीण होती ते 2-3 वर्षानंतर, म्हणजे इथे 2-3 वर्षाचा काळ गेला, त्यानंतर ती MSW लागली. आणि इथे खऱ्या अर्थाने मी आंबेडकर चळवळीकडे यायला सुरुवात झाली असं मी म्हणेल. कारण जेव्हा दीपाली MSWमध्ये होती तेव्हा तिचे सगळे मित्र जे आता ऑलरेडी बहुजन संघटक या फेसबुक पेजवर पण येऊन गेले आहेत, ते म्हणजे पल्लवी असतं, संघमित्रा संबोधी, संघर्ष आपटे होता, दीपाली असतील, मैत्री हॅरिंग असतील, हे सगळे जे MSWची टीम आहे इथे यांच्यासोबत मी कनेक्ट इनडायरेक्टली झालो. म्हणजे मी त्यांच्यासोबत माझी मैत्री वगैरे नव्हती झाली, पण दीपाली मला त्यांचं सगळं जे काय चाललंय तिथं, त्यांच्या विचार विश्वामध्ये, भावविश्वामध्ये काय चाललं हे सगळ्या गोष्टी मला ती सांगत होती. आणि त्यामध्ये मला एक अंदाज होता की हे काहीतरी चाललंय. आणि त्याच्यामध्ये मग ती जेव्हा मला सांगत होती की आमची बौद्ध संघर्ष समिती, तर ते जे सांगत होते सातत्यानं त्या गोष्टी मला जाणवत होत्या. लाईट येत नाही असं म्हणणं आहे. तर विषय असा आहे की हे सगळ्या गोष्टी माझ्या कानापर्यंत येत होत्या. आणि जेव्हा या कानापर्यंत येत होत्या तेव्हा मी थोडं अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली होती. ती अगदी सुरुवात होती, त्याच्यामध्ये दुसरं काही हे नव्हतं, म्हणजे जाणवलं नव्हतं, कारण मी अजून कोणाला भेटलो नव्हतं. पण ती अस्वस्थतेची मला जाणवलं लागलं की दीपालीचं काहीतरी बदलते. कारण तेव्हा आम्ही एक लग्न करायचा विचार करत होतो वगैरे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही होतो. तेव्हा दीपाली त्या हळूहळू तिथे एक रवी बनसोडे म्हणून व्यक्ती येत होता, तो बौद्ध युवा संघर्ष समितीचा तेव्हा येत होता, त्यांच्याशी चर्चा करत होता. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हतो. त्याच्यामधल्या कविताला मात्र मी ओळखत होतो, कारण दीपाली जेव्हा MSc करत होती तेव्हाच कविता त्याची चांगली माहिती होती. त्यामुळे कविताची माझी ऑलरेडी थोडी वेगळी ओळख झालेली होती. आणि त्यातल्या त्यात ती पण विदर्भातली आणि अकोल्याची असल्यामुळे थोडंसं आमचं कनेक्शन होतं. पण बाकीच्यांची कोणाचीच मात्र माझी ओळख झाली नव्हती. ती ओळख नंतर झाली. आणि त्या ओळखीमध्येच मग मी नंतर हळूहळू बौद्ध संघर्ष समितीच्या शिबिराला जायला लागलो आणि यांच्याशी कनेक्टमध्ये यायला लागलो. हे मी सगळं फक्त दूर आणि फार वरच्यावर मी बघत होतो. पण मी प्रचंड अस्वस्थ होत होतो की अरे हे काय चाललंय, हे सगळं वेगळं आहे, हे मी कधीच ऐकलेलं नाही आहे. कारण आंबेडकर चळवळीशी माझा तसा कधीही संबंध आलेला नाही आहे. आंबेडकरी बाबासाहेबांबद्दल एक थोडासा आदर मला माझ्या काकांमुळे, आमचे काका होते की जे म्हटले की अरे तो माणूस खूप हुशार होता, त्याच्यामुळे एक थोडासा आदर होता. पण त्या हुशारीबद्दल फक्त आदर होता, बाकी दुसरा कुठलाही आदर नव्हता. तरी तेवढा एक हुशारीचा आदर सोडला तर बाबासाहेबांची माझी ओळख अजिबातच नव्हती. चळवळीची तर ओळख असण्याचा कुठला संबंधच नव्हता.
अशा वातावरणामध्ये जेव्हा दीपाली तिथं मला मंगळवार पेठेच्या एका विहारामध्ये एकदा अचानक घेऊन गेली की अरे इथं आमचं शिबिर चालतं, इथं आम्ही वेगवेगळी चर्चा करतो. तेव्हा मी ते सगळ्या चर्चा बघितल्या. तिथे सगळे लोक होते, संतोष कराळे, सचिन कांबळे, जगजाप सर, रवी बनसोडे वगैरे सगळेच, सगळ्यांचे नाव मी इथं घेतले, पण ते सगळेच लोक तिथे होते आणि त्यांच्या सगळ्या चर्चा चालायचं. मला ते फारसं खूप जास्त कळत नव्हतं. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा चर्चा जात होते तेव्हा एक दिवस मी सरांना म्हणजे जगजाप सरांना एक प्रश्न विचारला आणि त्यांना मी असा प्रश्न विचारला, कारण तेव्हा माझ्यावर सावरकरांचा किंवा जो आहे तो पगडा खूप डॉमिनंट होता. म्हणजे तो काही मी काही ज्याला उदारमतवादी ब्राह्मण अशा स्वरूपाचा अजिबातच नव्हतो. माझ्यावर जे संस्कार आहे कट्टरता हिंदुत्ववादी झाले होते किंवा माझं बॅकग्राऊंड पण कुठल्या चळवळीतलं अजिबातच नव्हतं. म्हणजे माझे वडील जनसंघात असतील तरी ते एकदम ज्युनियर पोस्टला होते, ते 1-2 वर्ष होते. वातावरण जरी भाजपचं आमच्या घरात असलं तरी पोस्ट किंवा त्याचं काम म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं अशा स्वरूपाचा कुठलाच अनुभव आमच्या घरामध्ये नव्हता. त्यामुळे चळवळ कशाशी खातात हे मला अजिबातच माहीत नव्हतं. पण इथे मात्र मला हे वेगवेगळं दिसत होतं. त्याच्यात नवीन नवीन प्रश्न मला जाणवतं की हे लोक ॲनालिसिस किती भारी करतात. म्हणजे जगजाप सर जेव्हा बोलायचे, जेव्हा त्यांचं ॲनालिसिस असेल, संतोष सुराळे असेल, सचिनचं शिबिर मी थोडं ऐकायला लागलो, त्यांचं ॲनालिसिस बघायला लागलो, तेव्हा मला जाणवलं की अरे लोक किती हुशार आहेत, किंवा नॉलेज आहे यांच्याकडे, आपल्याला याच्यातलं काहीच माहीत नाही. हे एका बाजूला. पण जेव्हा दीपाली मला बौद्ध धर्माबद्दल वगैरे सगळं सांगायला लागले तेव्हा मात्र त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला मात्र माझ्यामध्ये तो खूप एक असा, त्याला आपण हे म्हणतो एक गोंधळ माझ्या डोक्यामध्ये चालू होता. आणि तो गोंधळामध्ये आणि याच्यामध्ये माझ्यात संघर्ष झाला म्हणू शकतो आपण. तो संघर्ष सातत्याने चालू होता. तरी पण मी मात्र एक आहे की चिकाटीने मी तिथे जात होतो, शिबिर अटेंड करत होतो, त्यांच्या चर्चा ऐकत होतो. आणि तो जो काळ होता तो खूप भारावलेला काळ अशासाठी मी म्हणाल की तेव्हा हे सगळे 14 लोक होते जे MA करून आलेले होते, त्यांच्या धर्मांतराच्या सगळ्या चर्चा चालू झालेल्या होत्या. आणि इनडायरेक्टली मला पण लोक विचारत होते की तू विचार कर, हे कर, ते कर, अशा बऱ्याच गोष्टीच्या चर्चा आमच्या होत होत्या. आणि या मिंदवाईल मी वाचन पण करायला लागलो होतो. मला संबोधी म्हटली की तू वाचन कर, लगेच काही चर्चा करू नको, पण वाचायला सुरुवात कर, कमीत कमी बाबासाहेबांची काही पुस्तकं छोटे छोटे वाच, ज्याच्यातून तुला काही अंडरस्टँडिंग होईल. तर मी 1-2 पुस्तकं बाबासाहेबांची वाचायला सुरुवात केली. पण मी मुळातच माझ्यावर थोडी आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे जॉब करणं, त्यामुळे मला वेळ कमी मिळत होता. मी कधीतरी शिबिराला जातो, मी रेग्युलर शिबिराला मी फारसं जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी वाचन करायला सुरुवात मात्र मी केली होती. पण पूर्णपणे काही मला बौद्ध धर्म असेल किंवा आंबेडकर चळवळी समजायला लागली होती असं मी अजिबात म्हणणार नाही. असा काळ जात होता. अशाचमध्ये आमच्या दुसऱ्या बाजूला मला लग्न करण्याचं, म्हणजे दीपाली आणि आम्ही लग्न करण्याचा विचार करत होतो की एका गोष्टीला पॅरललला ही गोष्ट चालू होती. दुसऱ्या बाजूला हे सगळे आमचे मित्र, म्हणजे ते हळूहळू माझे मित्र झाले होते, कारण माझ्याशी चर्चा करत होते. रवी सातत्यानं भेटायचा, चर्चा करायचा, वेगवेगळे विषय मांडायचा, संबोधी भेटत होती, संघर्ष भेटत होता, पल्लवी थोड्याफार प्रमाणात भेटत होती, संघमित्रा होती. हे सगळे लोक चर्चा करत होते, बोलत होते. त्याचा इनडायरेक्टली मला माझ्यावर संस्कार होत होता म्हणू शकतो आपण, किंवा या गोष्टी कानावरून जात होत्या. त्यामुळे त्याला आपण म्हणतो आंबेडकर चळवळीचं अंडरस्टँडिंग थोडं यायला लागलो होतं. मग मी जगजाप सरांना एक प्रश्न केला की सर, तुम्ही म्हणता की बौद्ध राष्ट्रवाद हा पर्याय आहे आपल्यासमोर, तर मला असा प्रश्न विचारायचा, तुम्ही असं म्हणताय की ब्राह्मणी जो हिंदू राष्ट्रवाद आहे याला पर्याय बौद्ध राष्ट्रवाद आहे. जो ब्राह्मणी हिंदू राष्ट्रवाद निर्माण झाला हा हितसंबंधामुळे, काही लोक स्वार्थी आहेत, ते त्याचा हितसंबंधाचा वापर करतात आणि त्यांनी त्या हितसंबंधासाठी जाती व्यवस्था निर्माण केली. अशा स्वार्थी समाजामुळे ही परिस्थिती आलेली आहे. याची काय गॅरंटी आहे की बौद्ध राष्ट्रवादामध्ये ही होणार नाही? मला असं सांगा तुम्ही की उद्या बौद्ध राष्ट्रवाद झाला आणि परत जे बौद्ध आजचे जे बौद्ध आहेत हे जर सत्ताधीश झाले आणि हे डॉमिनेट झाले तर ते उद्या लोकांचं शोषण करणार नाही, याची काय गॅरंटी आहे? असा एक प्रश्न मी सरांना विचारला. त्याच्यावर सरांनी एकदम एका शब्दात मला उत्तर दिलं की काहीतरी पुढे वाईट होईल यासाठी आज काहीतरी बदल करायचा का नाही? आजचं काय वाईट आहे याच्यावर आपल्याला पहिले सोल्युशन काढावं लागतं. पुढचं वाईट नाही होऊ याची आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. पण आजचा प्रश्न काय आहे हा जेव्हा त्यांनी मला प्रश्न सांगितला, आणि दुसरा प्रश्न त्यांनी मला विचारला की तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हटलं नाही, माझ्यावर राष्ट्रवादाचे खूप संस्कार झाले आणि मला राष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे. कारण तोपर्यंत माझ्यावर तो संस्कार होताच. म्हणजे मी जे चळवळीमध्ये पण थोडंफार वाचू शकतो किंवा वाचन माझं असायचं, थोडंफार मी वाचन करायचो. त्यामुळे माझ्या डोक्यात आपण राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार सातत्याने, एका ज्याला आपण म्हणतो बॅक ऑफ द माइंड म्हणू शकतो आपण, तो सातत्यानं माझ्या डोक्यामध्ये चाललेला होता की आपण राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामध्ये दीपाली असेल, कविता असेल, हे पण कधी कधी आमच्याशी जेव्हा चर्चा करायची तेव्हा त्यांच्या दुसऱ्या डोक्यात हेच विचार होता की आपण राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे असं जेव्हा मी सरांशी बोललो इनडायरेक्टली, तेव्हा सरांनी मला एकच प्रश्न टाकला की ज्या राष्ट्रासाठी तुम्ही काहीतरी करायला निघाला आहात ते राष्ट्र कुठे आहे? ते राष्ट्र तरी अस्तित्वात आहे का? असा त्यांनी जेव्हा प्रश्न मला बोलता बोलता केला, तो प्रश्न मात्र माझ्या एकदम जिव्हारी लागला की खरोखर राष्ट्र आहे का? आणि याच्यावर मी मात्र चिंतन करायला सुरुवात केली. ही प्रक्रिया अशी हळूहळू चालू झालेली होती. मी सातत्याने चिंतन करत होतो. इकडे या लोकांचं धर्मांतराची प्रोसिजर चालू होती, मी त्याच्यामध्ये होतो. अशाच बिंदू माझं लग्न झालं आणि माझं लग्न हे बौद्ध पद्धतीनं झालं. या लग्नामध्ये बरेच आमचे सगळे संघटक उपस्थित होते आणि तिथे सुद्धा माझं हे लग्न तशा अर्थाने फार वेगळं झालं. वेगळं मी अशा अर्थाने म्हणतो की बौद्ध समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या स्वरूपाची भूमिका त्याने त्यांना बौद्ध संघर्ष समितीची संघटक जी होती दीपाली चव्हाण, जी माझी मिसेस होती, तिने घेतली की लग्नामध्ये ती मंगळसूत्र किंवा कुठलेही दागिने घालणार नाही. अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यामुळे त्या लग्नामध्ये खूप मोठा वेगळ्या पद्धतीचा संघर्ष झाला. परत आमच्या लग्नामध्ये भाषणं झाली. त्या लग्नामध्ये आमच्या इकडचे नातेवाईक फार कमी होते.
आणि माझं जे बौद्ध पद्धतीने लग्न झालं होतं त्यामध्ये माझे नातेवाईक 10 ते 12 नातेवाईक होते, पण इतर समाजाचे म्हणजे दीपालीचे नातेवाईक खूप होते आणि त्याच्यामध्ये दीपालीचे सगळे शेजारी याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या जातीचे लोक होते. तेव्हा मात्र जे भाषण झालं त्यामुळे ते लोक खूप दुखावले गेले आणि ते दीपालीशी सातत्याने दीपालीला बोलायला लागले की तू आम्हाला अपमान करण्यासाठी इथं बोलावलं का वगैरे वगैरे वगैरे. सांगण्याचा मुद्दा होता की ते लग्न फार वेगळं झालं कारण दीपालीने ही वेगळी भूमिका घेतली होती आणि ते बौद्ध समाजातल्या काही व्यक्तीला सुद्धा पटली होती. एवढं की तिथे काही भारतीय बौद्ध महासभाचे जे हे होते विधीकर्ते होते त्यांनी दीपालीचं लग्न लावायला किंवा आमचं लग्न लावायला नकार दिला होता. ते आमचं लग्न आमचे जे संघटक आहेत संतोष कराळे यांनी लावलं होतं. सांगण्याचा मुद्दा होता की बौद्ध समाजामध्ये सुद्धा एक वेगळी आयडेंटिटी घेऊन झालेलं लग्न होतं, केवळ वेगळा विचार घेऊन झालेलं लग्न होतं. माझ्यासाठी हे सगळ्या गोष्ट खूप जास्त ज्याला काय म्हणतो आपण, एक खूप मोठा विचारमंत्र माझ्या डोक्यात चालू होतं. हे चाललंय काय आपल्या जीवनामध्ये वेगवेगळं, की आपण बौद्ध पद्धतीने लग्न केलेलं आहे. आज आपण चळवळीत गेले दोन वर्ष म्हणजे साधारण 2005 पासून मी या लोकांच्या कनेक्टमध्ये आलो होतो आणि माझं लग्न 2006 मध्ये झालं होतं. तर मी कनेक्टमध्ये सगळ्यांच्या होतो. शिबिराला जायचो, वस्तीमध्ये फिरायला थोडं काम मी चालू केलं. काम म्हणजे यांच्यासोबत फिरायचो, फक्त एवढंच काम करायचं, दुसरं काही काम करत नव्हतं. पण त्यामुळे मला वस्ती असतील आंबेडकरी चळवळ याची थोडीफार ओळख चालू झाली होती. अशा जेव्हा आमच्या लग्नामध्ये हा जो संघर्ष झाला त्यानंतर मात्र खूप ग्रीप घेतली. ग्रीप अशा अर्थाने म्हणतो की मी सगळ्यांशी प्रचंड चर्चा करायला सुरुवात झाली. मग मी जे आधी ऑलरेडी मी एक शिबिर अटेंड केलं होतं जगजाप सरांचं त्यांच्या घरी 3 दिवसाचं, त्याचा एक वेगळा विचार करायला माझी सुरुवात झाली होती. त्याचबरोबर मी संतोष असेल, सचिन असतील, रवी असतील किंवा आमचे हे सगळे जे मित्र आहे संघर्ष यांच्याशी सातत्याने चर्चा करत होतो. आणि त्यानंतर त्यांनी एक मुद्दा माझ्या समोर आला की जे हे होते की बौद्ध राष्ट्रवादाची भूमिका तरी तुला मान्य आहे का, असा एक प्रश्न मला काही मित्रांनी विचारला. म्हटलं हो, मला बौद्ध राष्ट्रवादाची हे विचार मला मान्य आहे. आणि तो विचार म्हणजे असा होता की 1200 वर्ष भारत हा बौद्धमय होता आणि आपण सगळे कधीतरी बौद्ध होतो हा विचार मान्य करणं. आता अर्थात हे पूर्ण प्रक्रिया मी इथे सांगितलेली नाही, पण इन द मिनवेल माझी चर्चा सातत्यानं होत होती. मग तो 1200 वर्ष बौद्धमय कसा होता, भारतामध्ये 6500 लेण्या बौद्ध कशा आहेत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी मला माहीत होते. त्यामुळे तो विषय माझ्या डोक्यात हळूहळू झिरपत होता, समजत होता, ते संस्कार माझ्यावर घडत होते. दीपालीशी माझी चर्चा होत होती, संबोधीशी होत होती, पल्लवीशी होती, या सगळ्यांशी चर्चा चालू होती. अशा त्यांचं धर्मांतर झालं होतं आणि धर्मांतरामुळे जे सगळीकडे जे वातावरणच एकदम बदललं होतं, त्या वातावरणाचा एक मी भाग होतो आणि त्याचा पण माझ्यावर एक नकळतपणे एक ज्याला आपण म्हणतो प्रभाव पडत चालला होता. मी वेगळ्या अर्थाने एक प्रिसाइजली विचार करायला सुरुवात झाली होती. अशा वेळेस जेव्हा एक 2007ची गोष्ट असली, जेव्हा मला संतोष म्हटला, 7-8ची गोष्ट असेल, की संतोष मला म्हटला किशोर तू स्वतःला बौद्ध मानतो का. तर मी म्हटलं हो. आणि असं म्हणून त्यांनी मला तेव्हा एक काम करायला सोबत घेतलं आणि मग आम्ही एरोडा असेल, काडेवाला रोड असतील किंवा इथे जिथे आंबेडकरी चळवळीचे ज्याला म्हणतो आपण क्षेत्र आहेत त्या ठिकाणी मी काम करायला हळूहळू सुरुवात झाली. सांगायला मला अतिशय आनंद होतो की मी जेव्हा विहारात जायचो, इथे जायचो, तेव्हा मला वेगळं जाणवायचंच नाही, कारण सगळ्या लोकांनी मला कधीच वेगळी त्याची जाणीवच दिली नाही. संतोषनी तर माझ्यावर प्रचंड कष्ट केले, ज्याबद्दल मी बोलणारच नाही, पण म्हणजे तो संघटक होता, माझा चांगला मित्र होता, त्यामुळे तो मला प्रत्येक गोष्ट समजून सांगायचा, प्रत्येक वेळा सोबत घेऊन जायचा, सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा. पण त्याचबरोबर जो आंबेडकरी समूह आहे, बौद्ध समूह आहे, याचा सुद्धा जो ॲक्सेप्टन्स लेवल मला जी जाणवली ती प्रचंड जाणवली मला, की किती लोक हे प्रेमळ आहेत की यांनी अक्षरशः, मी कधी आलेला माणूस असेल पण तरी पण आपल्या संघटनेमध्ये आहे, संघटनेच्या सोबत येतो, तर त्याचं ते ॲक्सेप्टन्स लेवल ही प्रचंड चांगली मला वाटली. आणि तो विचारसुद्धा माझ्या डोक्यात यायला लागला की अरे हा समाज आपल्याला ओळखत नाही. परत एकंदरीत आपण जर बघितलं तर वातावरण बघितलं तर ब्राह्मण समाजाबद्दल एक नकळतपणेचा एक राग आहे, पण हा राग कुठेही दिसत नाही. तो चर्चेमध्ये दिसत असेल पण व्यवहारात मला तो कुठेच दिसला नाही की अरे हा ब्राह्मण आहे याच्याशी असा व्यवहार करा किंवा तसा व्यवहार करा. कधीही नाही, कोणीही 1 रुपयाचा द्वेष कधी माझा केला नाही कधी आजपर्यंतच्या पूर्ण या जवळपास माझ्या आज आंबेडकर चळवळीमध्ये जवळपास 14 वर्ष पूर्ण 12-13-14 वर्ष म्हणू शकतो आपण, प्रिसाइजली 14 वर्ष म्हणू शकतो. 2006 पासून नकळतपणे मी आंबेडकर चळवळीशी जोडल्या गेलेला आहे. ते 14 वर्ष झालं तरी कधी मला असं जाणवलं नाही की कोणतरी माझा द्वेष करतं, ब्राह्मण म्हणून वेगळी वागणूक मिळते, ब्राह्मण म्हणून. तर हे जे डीकास्ट होणं आहे म्हणजे आपल्या लक्षात येणार नाही, पण हे जे डीकास्ट होणं आहे, समूहाचं डीकास्ट होणं आहे, नेत्यांचं डीकास्ट होणं ही गोष्ट वेगळी आहे. पण समूहाचं डीकास्टची जी प्रोसेस चालू झाली आहे, मी म्हणणार नाही की पूर्णपणे बौद्ध समाजात डीकास्ट झालेला आहे, पण जी प्रोसेस आहे ती मला इतर सगळ्या जातीपेक्षा जास्त बौद्ध समाजात जाणवली की ही डीकास्ट होणं आहे. त्यांच्याकडे हे वेगळी करुणा आहे, वेगळी बंधुता आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न जाणवला तो म्हणजे की ह्या लोकांमध्ये थोडीफार समता आहे. म्हणजे दीपालीने जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला थोडा विरोध झाला, पण नंतर लोकांनी सगळं ॲक्सेप्ट केलं की बिना मंगळसूत्राची लग्न असेल, त्यानंतर ती सगळी तशीच पद्धतीने वागत होती, जगत होती, लोक चर्चा करत होते, पण ते ॲक्सेप्ट पण करत होते, कारण तिला तिचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हे कुठंतरी आंबेडकर चळवळीमध्ये त्या समूहामध्ये ते झिरपलं होतं, ते चळवळीचा तो संस्कार होता, हे सातत्याने मला जाणवत होतो. आणि याचा विचार माझ्या खूप खोलवर मनीवर झाला आणि त्याचा परिणाम म्हणून मी बौद्ध समाजाचा भाव झालो, मी बौद्ध धर्मांतर केलं. आणि आता मगाशी मी जे बोलत होतो की जो दीक्षा घेणं ही तर एक गोष्ट आहे, ती आपण घेतली, मी घेतली, भाग झालो, पण त्याचबरोबर मी समूहासोबत काम करत गेलो. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा चळवळीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मी अक्षरशः डायरेक्ट सुरुवात माझी वस्तीमध्ये सुरू झाली. म्हणजे तोपर्यंत मला झोपडपट्टी काय प्रकार हे मला माहीत नव्हतं. पण जेव्हा मी संतोषसोबत काम करायला लागलो तेव्हा सगळ्या झोपडपट्ट्या फिरायला लागलो. आधी पण मी थोडा फिरत होतो, पण जेव्हा मी प्रिसाइजली जेव्हा ज्याला म्हणतो आम्ही संतोष शहराध्यक्ष झाला तेव्हा मी जास्त फिरायला लागलो. दर शनिवारी रविवारी वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करायला लागलो.
आणि त्याच्यामुळे मात्र माझं याच्याला बिल्डअप होणं, आपण नेहमी असं काय म्हणतो की धर्मांतर करणं हा एक निर्णय असतो, पण निर्णय जो बिल्डअप होत जातो त्याची जी एक बिल्डिंग बांधल्या जाते त्याच्यामध्ये प्रचंड वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या घट्ट करत जातात. आणि त्या तुमच्या निर्णयाचा, ज्याला काय म्हणतो आपण, तो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो खूप चांगला आहे याची जाणीव केव्हा तुम्हाला केव्हा होते, जेव्हा तुमच्या आजूबाजूचा व्यवहार तसा घडतात. तर माझ्या बाजूला एक मला खूप आनंद होतोय सांगताना की आमचे सगळे संघटक असतील. आपण नेहमी म्हणतो किंवा जगजाप सर पण आम्हाला म्हणायचे की जेव्हा माणूस तेव्हा दुसरी फारंबी पकडतो जेव्हा त्याला पहिली फारंबी तेव्हा सोडतो जेव्हा त्याला दुसरी फारंबी मिळते. तर ती फारंबी घेण्यासाठी तुम्हाला तो समाज अवेलेबल असावा लागतो. आणि माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की ते समाज, मला बौद्ध समाज मिळाला. तो बौद्ध समाज म्हणजे आमचे सगळे संघटक असतील. शेवटी संघटक म्हणजे कोण आहे तर त्याचं बौद्ध समाजाचं रिप्रेझेंटेशन करणारी व्यक्ती आहे. तर त्यांनी कधीही मला ही जाणीव होऊ दिली नाही की मी कुठेतरी वेगळा आहे, कुठेतरी कमी हे आहे, बाहेरून आलो आहे किंवा धर्मांतरित व्यक्ती आहे किंवा कसं काय. तर अजिबात नाही. माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये, तो कुठलाही प्रसंग, माझा ॲक्सिडेंट झाला होता मध्यंतरी, मला मध्ये आता हार्ट अटॅक येऊन गेला किंवा आधी वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असतील माझ्या जीवनामध्ये, कुठलाही प्रसंग असू द्या, ते माझ्या प्रसंगामध्ये एका कुटुंब म्हणून ते उभे राहिले. ही एक गोष्ट होती. पण त्याच गोष्टी, दुसऱ्या गोष्टीबद्दल राजकारणाची, जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही दीक्षा घेतली तेव्हा आम्ही सातत्याने ही भूमिका घेतलेली आहे. आणि तो बौद्ध संघर्ष समितीने आमच्यावर संस्कारच केला की तुमची दीक्षा ही वैयक्तिक दीक्षा असता कामा नाहीच, ती सामाजिक आणि राजकीय असता कामा नये. त्यामुळे आम्ही जी दीक्षा घेतली ती दीक्षा जशी ती धार्मिक दीक्षा होती तशी ती राजकीय पण होती. ज्या दिवशीपासून आम्ही बौद्ध झालो त्या दिवशीपासून आमची राजकीय भूमिका ही निळ्या झेंड्याची होती, आंबेडकरी पक्षाची होती. आणि त्यात आम्ही बाकायदा, ज्याला आपण हे म्हणतो पत्रक काढून प्रचार केला. तो कित्येक पत्रकावर माझा स्वतःचं नाव होतं, रेफरन्स नंबर होता. मी स्वतः पत्रकं घेऊन वाटले. मग BSPचा प्रचार असेल, वंचित बहुजन आघाडीचा प्रचार असेल, या सगळ्यांचा प्रचार आम्ही सातत्यानं केला. म्हणजे आम्ही राजकीय भूमिका घेतली आणि ती नुसती साधी नाही घेतली तर त्याचा प्रचार प्रसार केला. आम्ही धार्मिक संघटनेत काम करत असलो तरी तुम्ही राजकीय भूमिका घेतली पाहिजे हा स्पष्ट संस्कार आमच्या संघटनेमध्ये तो होता. या संघटनेचं वेगळेपण, आणि मला स्वतःला थोडासा राजकारणामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आणि माझ्यावर झालेला राष्ट्रवादाचा जो संस्कार असल्यामुळे मी सातत्यानं हा विचार दुसऱ्या बाजूला करतच होतो की हे राष्ट्र घडायचं काय, राष्ट्र घडणार कसं. तर हे राष्ट्र घडण्याचा जो विचार आहे तो आहे जातीमुक्त राष्ट्राचा. जातीमुक्त राष्ट्र होण्याचा मार्ग हा बुद्धिझम आहे. तो जसा मी मगाशी म्हटलं की मी जसा हळूहळू बौद्ध झालो तसा तो माझ्या बारीक बारीक गोष्टींनी तो माझा जो विचार आहे तो मजबूत करत गेला. छोट्या छोट्या गोष्टींनी, छोट्या छोट्या संस्कारातून, छोट्या छोट्या प्रसंगांनी. जसं एक छोटासा प्रसंग मला सगळ्यांना शेअर करायचा आणि त्या प्रसंगातून आपल्याला एक पॉझिटिव्ह अप्रोच घ्यायचा आहे की आत्ता वंचित बहुजन आघाडीच्या मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये मी मंगळवेढा इथे मी कविता, दीपाली, निशिकांत असेल, आम्ही प्रॅक्टिकली प्रचार करायला तिथे गेलो होतो आणि प्रचार केला, त्यांचा भाग बनलो, त्यांच्याशी चांगली मैत्री झाली आमची. आणि तिथे तेव्हा त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब उभे होत असल्यामुळे बाळासाहेब तेव्हा आपल्याला साधारण 17,000 मतदान तिथं पडलं होतं. या 17,000 मतदान पडल्यानंतर आज जेव्हा मतदान पडलं तेव्हा तिथे साधारण तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे की आज प्रचंड मतदान आपल्याला कमी झालं. तर मी तिथल्या एका व्यक्तीला फोन केला की सर तुम्हाला काय वाटतं की आपल्याला एवढं 17,000चं मतदान आज एवढं कमी झालं, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल. तर ते म्हटले सर मतदान कमी झालं याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगा आनंद होतो की हा म्हणून गेल्या 22 वर्षापासून भारीपचं काम करतो. जेव्हा तिथं BSPची ताकद होती, भाजपची काही ताकद नव्हती, अशा वेळेस तो माणूस तिथे उभा राहिला. बाळासाहेब आल्यामुळे थोडंसं एक वातावरण निर्माण झालं तरी तो उभा राहिला. आणि आज सुद्धा एवढं 1200 मतदान झाल्यानंतर पण तो माणूस हारलेला नाही आहे. तो कधीच माणूस निगेटिव्ह बोललेला नाही. बरं तो नुसता भावनिक आहे असं पण नाही आहे. त्याला नीट सगळं कळतं. त्यांनी बूथ बांधणी केलेली होती, त्यांनी सगळ्या मतदार याद्या केलेल्या होत्या. त्याला हे पण कळत होतं की आपण कशा पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे. अशा पद्धतीचा जो राजकारण गेल्या 20 वर्षापासून काम करतो तो कधी निराश होत नाही. हे जेव्हा मी बघितलं, तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझं जो काही थोडीफार निराशा मला कधी कधी येत होती, या गोष्टी मला प्रचंड ताकद येते की किती ही वेगळी गोष्ट आहे. आणि हे जातीचं जे स्ट्रक्चर आहे, जेव्हा मला वेगवेगळ्या समूहाला सुद्धा सांगायचं आहे की हे जातीचं स्ट्रक्चर तुम्हाला जिवंत जगूच देत नाही. जाती व्यवस्था तोटा हा जो सगळ्यात जास्त खालच्या जातींना जसा आहे तसा तो वरच्या जातींनाही काही प्रमाणात असतो, तो त्यांना जाणवत नाही. म्हणजे ब्राह्मण धर्मामध्ये सर्वात जास्त प्रिव्हिलेज कोणाला आहे तर ब्राह्मण पुरुषाला आहे. ब्राह्मण पुरुषाला अशासाठी मी म्हणतो की ब्राह्मण स्त्रियांना हे हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मणी धर्मामध्ये शोषण होतं. त्यांना एक दुय्यम नागरिकत्व आहे वेगळ्या अर्थाने जर बघितलं आपण, दुय्यम स्टेटस आहे त्यांचं हिंदू धर्मामध्ये. पण ती पोझिशन ब्राह्मण पुरुषाची नाही आहे. ब्राह्मण पुरुषाला मात्र सगळे प्रिव्हिलेज मिळतात. तो गरीब असो, श्रीमंत असो, काही असो, पण त्याला ते सगळे प्रिव्हिलेज मिळतात. पण हे जरी प्रिव्हिलेज मिळालं, जरी पुरुषप्रधान संस्कृती असेल तरी पुरुषप्रधान संस्कृतीचे म्हणून त्याचे काही स्वतःचे एक हे असतात, त्याला काय त्याचे एक वेगळे ड्रॉबॅक आहे, वेगळा एक प्रॉब्लेम आहे. आणि ते ज्याला आपण म्हणतो की प्रॉब्लेम जे आहेत ते त्यांना वेगळ्या अर्थाने मागे नेत असतात. माणूस म्हणून त्यांचा विकास खुंटवत असतात. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मला आता हे वाक्य खरं म्हणजे ब्राह्मण समूहासाठी जे थोडासा विचार करू शकतात, त्यांच्या डोक्यामध्ये कधीतरी विचार येत असेल की हे जात नष्ट झाली पाहिजे, त्यांच्यासाठी हे वाक्य आहे खरं म्हणजे की आता मध्यंतरी एक वाक्य आपल्या एकनाथ खडसेंनी बोललं होतं. आणि ते वाक्य असं होतं की हे जे मुख्यमंत्रीपद आहे हे मी दान दिलं आहे देवेंद्र फडणवीसांना. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सगळे हिंदू आहात, ब्राह्मण हे इथले ज्याला आम्हाला एक संस्कार झाला आहे की भारतामध्ये सगळ्यात सर्वोच्च सत्ता ही धार्मिक सत्ता आहे.
रवी असेल, आमचे जगजाप सर असतील, संतोष असेल, सचिन असेल, यांनी आम्हाला हे गोष्ट कायम त्यांच्या शिबिरामधून सांगितलेली आहे की भारतातली सत्ता सर्वोच्च सत्ता आहे, धार्मिक सत्ता आहे. मग धार्मिक सत्तेतला असणारा माणूस आज तुमचा धर्म आहे, तुमच्या धर्माचे लोक आहेत, तुमच्याकडे कशा पद्धतीने बघतात याचा विचार तुम्ही केला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा गांधीजींची हत्या झाली, त्या गांधीच्या हत्यामुळे बऱ्याच ब्राह्मण कुटुंबांचे घरं जाळण्यात आले असं एक सांगितलं जाते. मी तर स्वतः व्यक्तीच्या बदलणे किंवा तेव्हाची परिस्थिती मी नव्हतो, पण हे सातत्यानं सांगितलं जाते की ब्राह्मण कुटुंबाचे तेव्हा घरं जाळण्यात आले. माझा प्रश्न असा आहे की हे ब्राह्मण कुटुंबाचे घर जाणणारे लोक कोण होते? ते मुस्लिम होते का कोण होते? याचा सुद्धा एक साकल्याने विचार करण्याची प्रचंड गरज आहे की हे कोण होते? तर हे सगळे तुमचे बंधुभाव होते. आणि हे ते का करत होते? कारण जात, मी तेच म्हणतो की जात ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी प्रचंड त्रासदायक आहे, त्याच्या मुक्तीमधला सर्वात मोठा अडथळा आहे. आणि जोपर्यंत जात नष्ट होत नाही तोपर्यंत कुठल्या राष्ट्रवादाचे स्वप्न कोण बघणार आहे? आणि जे राष्ट्रवादी स्वतःला म्हणवतात, जे ब्राह्मण असतील, जे इथे जाती उच्चवर्णीय जातीमधले सगळे लोक जे स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात, ज्यांना असं वाटतं की हे राष्ट्र घडलं पाहिजे, या राष्ट्रावर माझं प्रेम आहे, तर त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला जर खरोखर राष्ट्रावर प्रेम असेल तर तुम्हाला जातीच्या प्रश्नाला हात घालावा लागेल. जोपर्यंत तुम्ही जातीच्या प्रश्नाला हात घालणार नाही तोपर्यंत तुम्ही हे राष्ट्र उभं करू शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेषा. हे माझ्या डोक्यात सुद्धा हाच विचार होता आणि ह्याच गोष्टी याच राष्ट्रवादाच्यामुळे, कारण राष्ट्रवादाचा विचार माझ्या डोक्यात प्रचंड स्ट्रॉंग होता. तो सातत्याने मी तुम्हाला जे आधी पण बॅकग्राऊंड सांगितलं की तो लहानपणापासून माझ्यामध्ये घडत होता. माझ्यावर तो संस्कार होता की राष्ट्र ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी जरी आर्थिक परिस्थितीमध्ये प्रॉब्लेममध्ये असलो तरी पण माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राष्ट्र ही गोष्ट सातत्याने चर्चा व्हायची. त्यामुळे जेव्हा सरांनी मला हा प्रश्न विचारला की राष्ट्र आहे का, जेव्हा रवी मला सांगायचा की अरे हे ज्या राष्ट्राबद्दल तू बोलतोय, त्या राष्ट्राची भाषा तू बोलतोय, ते राष्ट्रच मुळात नाही आहे, 6,500 जाती आहेत. आणि मग मी जेव्हा ॲनिलेशन ऑफ कास्ट जेव्हा वाचलं होतं तेव्हा त्याच्यातलं जे 2-3 वाक्य मला प्रचंड जाणवतात. आणि ते वाक्य मला अजूनही त्याला मी म्हणतो की जेव्हा माझ्या डोक्यात विचार येतात तेव्हा ते वाक्य मला प्रचंड आठवतात की बाबासाहेब म्हणतात की हे जे राष्ट्र आहे, या राष्ट्रामध्ये ज्या जाती आहेत हे युद्धखोर गट आहेत. यांच्यामध्ये कुठलंही बंधुभावाचं नातं नाही आहे. हे युद्धखोर गट म्हणजे अशा अर्थाने युद्धखोर गट आहेत की एकमेकाच्या विरोधात संघर्ष करणारे. त्याचा लाईव्ह उदाहरण म्हणजे मी जे मगाशी बोललो की गांधीजीची हत्या होते, ब्राह्मणांच्या घरं जाळल्या जातात, त्यांच्या विरुद्ध उभा राहिलेला कुठला युद्धखोर गट होता याचा विचार ब्राह्मणांनी करावा. मी तो काय सांगणार नाही, पण सांगण्याचा मुद्दा की हे सगळ्या जातीमधले युद्धखोर गट आहेत की जे तुम्हाला माणूस म्हणून जगायला रोखतात. राष्ट्र जर तुम्ही माणूस म्हणून जगायला तयार होऊ शकणार नसाल तर तुम्ही कुठल्या स्वरूपाचं राष्ट्र तुम्ही सांगणार आहात, कुठल्या स्वरूपाचं राष्ट्र तुम्ही उभे करणार आहात. तर हे राष्ट्र उभं करायचं असेल तर जातीला हात घालावा लागेल. तुम्हाला खूप काही प्रिव्हिलेजेस आहेत, 100% आहेत ते प्रिव्हिलेजेस, पण हे प्रिव्हिलेज घेऊन जगणं आणि या प्रिव्हिलेजच्या माध्यमातून दुसऱ्याचं शोषण करणं, अशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही जर राबवत असाल तर तुम्ही काही माणूस म्हणून जगण्याचे लायकीचे नाहीत. तुम्हाला जर माणूस म्हणून जगायचं असेल तर हे प्रिव्हिलेजेस तुम्हाला सोडावे लागतील. ऑफकोर्स हे काही माझं कोणी ऐकायला बसलेलं आहे हे मला पण माहिती आहे, कारण बाबासाहेबांनी स्पष्टपणे ही भूमिका घेतलेली आहे की भूमिका सांगितलेली आहे की भारतामध्ये ब्राह्मण लोक हे सर्वात शेवटी धर्मांतर करतील आणि ते सर्वात शेवटी धर्मांतर करणारे लोक ठरून द्या. कशा नाही की बाबासाहेबांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि ते वास्तव आहे. ते वास्तव काय आहे त्याचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. कारण प्रिव्हिलेजेस ज्यांना असतात ते त्याचे हितसंबंध सगळ्यात शेवटी सोडतात, म्हणजे बट नॅचरली ते सगळ्यात शेवटी येतील. पण जे काही विचार करणारे लोक आहे, जे काही आज विचार करतात की नाही काहीतरी वेगळं घडलं पाहिजे, हे जे आजचं वातावरण आहे, जे वातावरण म्हणजे कुठलं आहे की जे कट्टरवादी जो समूह तयार झालेला आहे की जो दुसऱ्यांचं ऐकायला तयार नाही आहे, जो क्रूरपणे वेगळा विचार करायला लागलेला आहे, ते त्यांना नको आहे. असे समूह आहे, असा काही जो काही छोटासा वर्ग असेल त्या वर्गाने याचा खूप गंभीरपणे विचार करायची गरज आहे की नुसतं पुरोगामी असून चालणार नाही, तर आपल्याला काहीतरी स्पष्ट राजकीय, धार्मिक भूमिका, सांस्कृतिक भूमिका घ्यावी लागेल. आणि जी सांस्कृतिक भूमिका भारताचा जो ज्याला आपण विरासत आहे, भारताच्या ऑलरेडी ती बॅकग्राऊंडला आहे, ती म्हणजे बौद्ध राष्ट्रवाद आहे, बौद्ध धर्माची संस्कृती आहे. आणि जसं ब्राह्मणांमध्ये एक पद्धत असते की ते गोत्र सांगतात. आता गोत्र म्हणजे काय आहे तर नाळ आहे, त्याची नाळ आहे की बाबा उदाहरणार्थ हरित गोत्र आहे, भागवत गोत्र आहे किंवा तत्सम व्यक्तीचं गोत्र आहे, माझं गोत्र हे तत्सम लोक सांगत असतात, बोलत असतात की गोत्र. सॉरी मध्येच हे कट झालं होतं. हे गोत्र म्हणजे आहे काय तर नाळ आहे. तर मी त्या व्यक्तीला सांगतो की तुम्हाला जर नाळ जोडायची असेल तर तुम्ही नाळ जोडू शकता, धर्मांतर कोसंबीची जोडू शकता, अशोक घोषाची जोडू शकता, असंख्य आहे. स्वतः बाबासाहेब म्हणतात की मी सावरकरांना मला हे विचारायचं आहे की तुम्ही कशाचा राग करता. ज्या भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघामध्ये 75% लोक ब्राह्मण होते. अशा बौद्ध धर्माचा तुम्ही राग द्वेष का करता? अशा पद्धतीचा विचार ज्याला विवेक आहे, जो विवेकवादी आहे तोच व्यक्ती करू शकतो. आणि हा विवेकवादी विचार रुजवण्याचं काम, त्याचा आदर्श मॉडेल उभं करण्याचं काम बौद्ध संघर्ष समितीने आमच्यासमोर केलं. म्हणून हा विचार करायला प्रवृत्त झालो. बौद्ध संघर्ष समितीने आम्हाला कायम ही जाणीव करून दिली की तुम्ही धर्मांतर केलं म्हणजे काही कुणावर उपकार केलेले नाही आहेत. तुमचं धर्मांतर हे वैयक्तिक असू शकत नाही. तुम्ही जर धर्मांतर वैयक्तिक करत असाल तर ते करा, त्याच्या आम्हाला शुभेच्छा आहेत. पण तुम्ही जर काही काम करायला तयार असाल, तुम्हाला जर इथली व्यवस्था बदलण्याला तुम्ही कटिबद्ध असाल तर आम्ही तुमचं स्वागत करतो. तुम्ही जर ते करणार नसाल तरी आम्ही तुमचं स्वागत करतो.
पण आम्हाला असे व्यक्ती हवे आहेत की जे लोक आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहायला तयार आहेत, जे लोक इथलं राजकीय गणित बदलायला तयार आहेत. कारण जोपर्यंत राजकीय क्रांती होत नाही, आणि राजकीय क्रांती करण्यासाठी धार्मिक क्रांती करावी लागते, किंवा जे मी मगाशी पण बोललो की भारतामध्ये धार्मिक सत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे. आणि जोपर्यंत सर्वोच्च सत्ता ही म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये आम्ही नेहमी बोलत असतो की जाती व्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते काय आहे की खालच्या जातीचं नेतृत्व हे मान्य होत नाही. आणि ते का मान्य होत नाही? कारण जाती व्यवस्था कायम याच्यामध्ये आहे. मध्यंतरी माझे नातेवाईक काही चर्चा करायची की आता कुठे जात राहिली, आता कुठे जात राहिली. त्यांना मी काही प्रश्न उदाहरण त्यांना भाषेत असं समजून त्यांना एक प्रश्न विचारला की आमच्या गावामध्ये एक नवरात्र असतं. त्या नवरात्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून, म्हणजे माझं वय आता 43 आहे, मी साधारण मला जे कळतं ते जर आपण विचार केला की 15 वर्षापासून आपल्या माणसाला, 10 वर्षापासून माणसाला काही गोष्टी कळायला लागतात. तेव्हापासून बघतो की त्या नवरात्रामध्ये पूजा करणारा व्यक्ती हा ब्राह्मण आहे आणि तिथे डफळं वाजवतात. आमच्याकडे त्याला डफळं म्हणतात, की इकडे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला डफ म्हणतात. ते डफ वाजवणारा व्यक्ती हा काय मातंग समाजाचा राहिलेला आहे. ही परिस्थिती आज सुद्धा तशीच आहे. ही परिस्थिती कशी काय होत नाही की कधीतरी तो डफ ब्राह्मणांच्या हाती असेल आणि ती पूजा करण्याचं जी आरतीचं जे ताट असेल ते त्या मातंग समाजाच्या हातामध्ये असेल. अशी परिस्थिती का नाही म्हटलं मी त्यांना. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा म्हटलं कधीतरी. किंवा दुसरी गोष्ट असं की आमच्याकडे ग्रहण असतं, सगळीकडेच ग्रहण असतं. तेव्हा ग्रहण असतं की आमच्या गावाकडे अशी पद्धत असायची की ग्रहणाचं जेवायचं नाही, जे काही गोष्ट उरल ते दान देऊन टाकायचं वगैरे वगैरे. तर त्या ग्रहणाचं जे दान करायचं गोष्ट होती, ते मातंग समुदायाचा व्यक्ती तो गावामध्ये दौंडी फिरत यायचा आणि सकाळी ते दान सुटे गिराण म्हणून अशी गोष्ट म्हणजे जसं बोलत तो साधारण पूर्ण गावात फिरायचा. मी म्हटलं ही गोष्ट कधीतरी एखाद्या ब्राह्मणाने करून बघावं, कधीतरी हा प्रश्न स्वतःला विचारावा की हे मी कधी करू शकतो का? तर तुम्ही करू शकत नाही. तर तुम्ही करू शकत नाही म्हणजे जात जिवंत आहे, म्हणजे जातीचं स्वरूप जिवंत आहे, जातीची जी श्रेणीबद्ध रचना आहे ती जिवंत आहे हे आपल्याला दिसतं. त्याचं स्वरूप बदललं असेल पण जात तशीच आहे. अजूनसुद्धा माझ्या गावामधले लोकांची परिस्थिती अशी आहे की तिथे कट्टर जातीवाद जसं तसं आहे. आमच्या गावामध्ये माझ्या कित्येक नातेवाईकडे बौद्ध समाजाचे व्यक्ती काम करतात, पण त्यांच्या एकमेकांसोबत ते जेवतसुद्धा नाही, अशी परिस्थिती आजची आहे. तर हे सगळं परिस्थिती जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला जाणीव होतं, आणि मी हे जाणीव करून देतो की ही जात जिवंत आहे. आज मला प्रचंड हे वाटतं, त्या 2-3 गोष्टीमुळे हे मला जाणवतं की ही मुक्तीची जी वाट आहे ती नक्कीच संघर्षाची आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. जेव्हा माणूस धर्मांतर करतो तो कुठल्याही व्यक्ती कुठल्याही जातीचा असू द्या त्याला संघर्ष करावा लागतो, कारण तो एका वेगळ्या समाजातून दुसऱ्या समूहामध्ये येत असतो. तो संघर्ष आहे, पण तो विवेकवादी विचारी व्यक्तींना तो करावा लागेल, त्याला दुसरा पर्याय नाही. तो संघर्ष करणं क्रमप्राप्त आहे. आणि ते संघर्ष करण्यासाठी जे लोक शक्य आहेत ते जे लोक तयार आहेत, जे पुढे येतील तेच राष्ट्र घडवू शकतात, नाही तर अन्यथा राष्ट्र घडण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की राष्ट्र निर्माण व्हावं, त्या सर्व व्यक्तींनी राष्ट्र निर्माण करण्यासाठी बौद्ध धर्माचा नक्कीच विचार करावा, जाती निर्मूलनाचा विचार करावा, जात नेमकं काय आहे याचं नीट ॲनालिसिस करावं, त्यासाठी आंबेडकरवादाचा अभ्यास करावा. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्यासमोर उभा नाही. कारण जात ही माणसाला माणूस म्हणून जगण्याला लायक ठेवत नाही. ती सातत्यानं आपल्याला जातीच्या पलीकडे जगायला विचार स्वीकारत नाही. ही परिस्थिती मी आज पण बघतो. दुसरा प्रश्न आहे स्त्री पुरुष समानतेचा. आज जेव्हा मी जाणवतो, जेव्हा मी माझे काही नातेवाईक आहे की त्यांच्याकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला जाणवतं की किती छोट्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत. ती गोष्ट माझ्याकडे आज नाही आहे. मी त्या छोट्या कर्मकांडामध्ये अडकलेलं नाही, कारण मी बुद्धिझम घेतलेला आहे. त्यामुळे मला त्या छोट्या कर्मकांडामध्ये अडकावं लागत नाही. ते माझी पत्नी असेल, तिला या कर्मकांडामध्ये अडकण्याची गरज पडत नाही. पण त्या मात्र त्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या इतक्या कर्मकांडामध्ये अडकलेल्या आहे की त्यांचं इतकं शोषण होतं त्या कर्मकांडामुळे की पण ते त्यांचं शोषण त्यांना कळत नाही. ते शोषण स्वतःचा काहीतरी प्रचंड प्रिव्हिलेज आहे अशा पद्धतीने आज कित्येक ब्राह्मण स्त्रिया, कित्येक आमच्या नातेवाईक हे तशा पद्धतीने जगतात आणि त्या पद्धतीने व्यवहार करतात. आणि मी मगाशी पण प्रश्न केला, मध्ये मला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नात मी उत्तर नंतर देईल. फक्त मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही जे धर्मांतर केलं, मी परत एकदा त्या मुद्द्यावर येतो की आम्ही सगळे, म्हणजे जे मी आधीचे नावं घेतले सगळे लोक, त्याच्यामध्ये संबोधी असेल, पल्लवी असेल, संघमित्र असेल, हे सगळे लोक जे आहेत यांनी कायम ही भूमिका घेतलेली आहे की आमचं धर्मांतर हे फक्त धार्मिक नाही, ते आध्यात्मिक नाही, तर ते राजकीय आहे, धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे आणि सांस्कृतिक आहे. हे सगळ्या पद्धतीची आहे. कारण आम्ही व्यवस्था बदलण्याला आवलेलं आहे, व्यवस्था बदलण्यासाठी काम करतो. आणि व्यवस्था बदलण्यासाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. आणि त्या स्पष्ट भूमिका म्हणजे तुमची राजकीय भूमिका स्पष्ट असायला पाहिजे, तुमची धार्मिक भूमिका स्पष्ट असायला पाहिजे, तुमची सांस्कृतिक भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. जोपर्यंत या स्पष्ट भूमिका घेऊन तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत तुमचं पुरोगामित्व असू द्या, कुठल्या गोष्टी असू द्या, तुमच्या सामाजिक चळवळी असू द्या, त्याला खूप काही मोठा आधार मिळण्याची, खूप काही मोठं यश मिळण्याची शक्यता नाही. आणि यासाठी सर्वात आदर्श पुस्तक म्हणजे मला तरी ॲनिलेशन ऑफ कास्ट वाटतं की जे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे ही भूमिका सांगितलेली आहे की कुठलाही व्यक्ती जात पाळतो याचं कारण त्याच्यामध्ये काहीतरी डोक्यामध्ये बिघाड आहे
किंवा तो अमानुष आहे हे नाही, तर त्याचा धर्म, त्याची धार्मिक पुस्तके हे त्याला तसं करायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्याला जर संघर्ष करायचा असेल तर त्या पुस्तकांविरुद्ध, त्या कल्चरविरुद्ध, त्या धर्माविरुद्ध करावं लागेल. त्याला दुसरा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आज असा लढवय्या समाज कसा काय पद्धतीनं असा तो उभा आहे, तो इथल्या राष्ट्र घडवण्यासाठी, इथली समतानिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहे, पण तो मात्र कधी हार मानायला तयार नाही. तो सगळ्या निवडणुकामध्ये हारतो तरी पण त्याचा व्यक्ती अजूनही म्हणतो की सर आपण परिस्थिती बदलू शकतो, ही ताकद आपल्यामध्ये आहे. हा एवढा मोठा संस्कार घेऊन आपण जर उभे राहिलो, आपण जर खांद्याला खांदा घेऊन पुढे झालो तर आपण 100% ही परिस्थिती बदलू शकतो आणि सगळ्या मानवाला मुक्त करू शकतो. जोपर्यंत जात जिवंत आहे तोपर्यंत कुठलाही व्यक्ती, तो कुठल्याही समाजाचा असू द्या, तो ब्राह्मण समाजाचा असू द्या, मराठाचा असू द्या, माळीचा असू द्या किंवा माता समाजाचा असू द्या, बौद्ध समाज असू द्या, जात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याकडे माणूस म्हणून कोणीही बघणार नाही आणि तो सुद्धा लोकांकडे माणूस म्हणून बघू शकणार नाही. हा एक मोठा प्रश्न जातीने निर्माण केलेला प्रश्न आहे. तो जाती नष्ट केल्याशिवाय तो प्रश्न नष्ट होणार नाही. आज असंख्य व्यक्ती आहेत की ज्यांनी धर्मांतर केले. या चळवळीमध्ये ते मोठ्या नेतृत्व करतात आहे, कष्ट घेतात आहे आणि नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ऑफकोर्स ते खूप छोट्या स्वरूपामध्ये काम करतात आहे किंवा त्यांचं अजून मोठ्या कॅनव्हासवर पुढे आलेले नाही आहेत, पण हे करतायत आणि हा प्रयत्न आहे. तो प्रयत्न एक्सप्लोर करावा लागेल, तो मोठा करावा लागेल, त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपण नक्कीच वेगळ्या, ज्याला आपण असं म्हणतो की वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण जाऊ शकतो, अशी परिस्थिती येऊ शकते. पण यासाठी आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की बुद्धांनी ज्या पारमित्या सांगितल्या, त्या पारमितीचा अवलंब करावा लागेल. त्याला आपण म्हणतो की आपला तो दृढ असा निर्धार करावा लागेल. कारण सगळ्यात मोठी कुठली गोष्ट असेल तर निर्धाराची गोष्ट आहे. तुमच्याकडे काही असो का नसो, पण निर्धार जर असला तर तुम्ही नक्कीच यश मिळू शकता, अशी परिस्थिती. आणि ही सगळी परिस्थिती जेव्हा आपण बघतो, कारण राजकारण फार जवळून बघितलं असे जेव्हा मी बघतो तेव्हा मला जाणवतं की हे बदलण्यासाठी जर काही करायची गरज असेल, जे काही वेगवेगळे लोक प्रयोग करतात ते प्रयोग करा तुम्ही, त्या प्रयोगाबद्दल काही नाही, पण जातीच्या मूळ प्रश्नाला हात घातल्याशिवाय ते प्रयोग यशस्वी होण्याची कुठलीही शक्यता नाही. कारण हे प्रयोग आपण करून बसलेलो आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण बौद्धवादाची सांस्कृतिक लढाई, ज्याला आपण म्हणतो बौद्ध सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका घेत नाही, कारण आज जी परिस्थिती आहे आपण बघतो, म्हणजे मगाशी पण मी बघितलं किंवा जी काही दंगली सदृश्य वातावरण असतं, जे काही एक द्वेषमूलक वातावरण असतं, त्या वातावरणाला उत्तर देण्याची ताकद आणि कुवत कोणाकडे आहे? जरी तो दिसणार नाही, जरी तो प्रभाव खूप छोटा आहे, जरी तो प्रभाव आज दिसत नाही, मोठ्या कॅनव्हासवर दिसत नाही, जरी परिस्थिती असली तरी ती बदलण्याची ताकद बौद्ध सांस्कृतिक राष्ट्रवादामध्येच आहे. याच्यासारखी दुसरी कुठली परिस्थिती आज आपल्यासमोर किंवा दुसरा कुठलाही पर्याय आपल्यासमोर उभा राहिला नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना कोणाला राष्ट्रवादी भूमिका घ्यायची आहे, ज्यांना कोणाला असं वाटतं की भारत हे चांगलं राष्ट्र बनावं, भारत हे आदर्श राष्ट्र बनावं आणि मुळात भारत एक राष्ट्र बनावं, कारण इथूनच सुरुवात आहे, ज्यांना असं वाटतं तो माणूस नक्कीच विवेकवादी विचार करेल आणि तो बुद्धिझमकडे येईल, याच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. मला असं वाटतं की एकंदरीत जी मांडणी आहे माझी ती दोन्ही बाजूनी, म्हणजे माझं धर्मांतर का झालेलं आहे किंवा मी बुद्धिझममध्ये का वळलेलो आहे, बुद्धिझम माझ्यासाठी किती महत्त्वाचं ठरलेलं आहे, हे माझ्या याच्यामधून, म्हणजे मला जे मिळालेले अनुभव आहेत, माझे सगळे जे संघटक आहेत, सगळे संघटक असतील आमचे, प्रत्येकाने वेगवेगळ्या पायरीने, म्हणजे मी तेच म्हणतो की जेव्हा माणूस धर्मांतर करतो त्याच्यानंतरचा जो काळ असतो तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. कारण काय होतं की धर्मांतर करून तुम्ही एक निर्णय घेतलेला असतो, पण पुढे त्याचा जे व्यवहार असतो तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या व्यवहारामध्ये जेव्हा तुमचे सगळे जे साथीदार असतात, जेव्हा तुमच्या मागे ठामपणे उभे राहतात, तेव्हा तुम्ही तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल एक प्राऊड फील होतं की माझा निर्णय हा अतिशय परफेक्ट आहे, करेक्ट आहे, आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. मग तुम्ही तो निर्णय कसा मोठ्या पद्धतीने घ्यायचा, अजून त्याला कसं मल्टिप्लाय करायचं, अजून कसं आपण जोराने ताकदीने चळवळीमध्ये काम करायचं, कसा अजून जास्तीत जास्त संघर्ष अंगावर घ्यायचा, हे तेव्हाच तुम्ही करू शकता जेव्हा तुमच्या आजूबाजूचा जो तुमचा समूह आहे, तो तुमचा जो ज्या एका समाजाला सोडून तुम्ही ज्या दुसऱ्या समाजामध्ये आलेला आहे, तो समाज तुम्हाला तिथे त्याला काय म्हणजे तुम्हाला मदत करतो, तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो, एक प्लॅटफॉर्म देतो, तेव्हाच तुम्ही ते पुढे करू शकता. तर तो प्लॅटफॉर्म मला खूप चांगला मिळाला, हे मात्र मी एकदम कॉन्फिडन्सली सांगू शकतो. तो जो प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे पहिल्यापासून सांगतो, सुरुवातीपासून रवी बनसोडे असतील, संतोष कडाळे तर मी तुम्हाला तेच सांगतो की आज जे काही थोडेफार नेतृत्व माझं विकसित झालं त्याच्यामध्ये संतोषचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अक्षरशः मला भाषण कसं करायचं इथपासून शिकवलं. सुरुवातीच्या टप्प्यात रवीने असेल की आमच्या घरातलं जे वातावरण होतं, ते वातावरण, जे भीतीचं वातावरण, जे घाबरण्याचं वातावरण तयार झालं, ते वातावरण अत्यंत त्याला काय डायल्यूट करण्याचं काम केलं. त्यानंतर जगजाप सर असतील की त्यांनी सातत्यानं वेगळ्या पद्धतीनं ज्याला आपण हे म्हणतो वेगळ्या पद्धतीनं कुटुंबाशी कसा संपर्क साधायचा, कुटुंबाचे जे संघर्ष आहेत ते कसे थोडे कमी करायचे, त्याला कसं डील करायचं, ह्या सगळ्या गोष्टी जगजाप सरांनी आम्हाला शिकवल्या. त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत, म्हणजे बाकीचे आमचे संबोधी असेल, संघमित्र असतील, पल्लवी असेल, सचिनबद्दल तर मला खरंच खूप सांगायचं, तेव्हापासून माझ्या मला सचिनबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट होता. कारण सचिन हा माझ्या वयाने खूप लहान होता आणि तो जे लिहायचा
संतोष सचिन हे जे लिहायचे तेव्हापासून मी विचार करायचो की ब्राह्मण लोक जे म्हणतात की आपण खूप हुशार आहे, तेव्हा मी विचार करायचो की हा किती सुंदर ॲनालिसिस करतात हे सगळ्या गोष्टींचं. आणि या सुंदर लिहिणारे हे व्यक्ती एवढे हुशार आहेत आणि आपल्याला मात्र वेगळा संस्कार किंवा वेगळी चर्चा केल्या जाते, तेव्हा मला जाणवत होतं की मला अक्षरशः 10% सुद्धा यांच्यासारखं लिहिता येत नाही. संतोषचे सगळे बौद्ध भारताचे लेख असतील, आता सचिनचे लेख असतील, जेव्हा आम्ही वाचायचो तेव्हा मला हा प्रश्न पडायचा की अरे एवढं सगळं हे वेगळ्या पद्धतीचं एवढ्या लहान वयामध्ये. संतोष आणि मी तरी एकाच एजचा आहे, पण सचिन तर माझ्यापेक्षा पण वयाने 4-5 वर्षांनी लहान आहे, तरी पण तो एवढं चांगलं ॲनालिसिस, वेगळं चांगलं स्पष्ट मांडणी, एवढी सुंदर मांडणी जे करत होता, याचा सगळ्यांचा प्रभाव माझ्या जीवनावर वेगळ्या पद्धतीने अजूनही होतो. म्हणजे काही ही प्रक्रिया आहे, ही काही स्टॉप झालेली नाही आहे. या सगळ्यांशी सगळे लोक असतील, यामुळे मी खरं म्हणजे घडलो, यामुळे आज मी तुमच्यासोबत बोलू शकतो, तुमच्यासोबत चर्चा करू शकतो. तर या सगळ्या लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये. म्हणजे आज एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगतो आणि मला वाटतं की तो सांगून मी थांबतो की मला मध्यंतरी हार्ट अटॅक आला होता. तर आमचा मित्र आहे मनोज खोबराकडे, त्याने मला एक मेसेज केला की किशोर मला हे कळलेलं आहे की तुला हार्ट अटॅक आला, काळजी करू नको, तू याच्यातून नक्कीच बरा होशील. आणि त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की माझ्याकडे सध्या 2 लाख रुपये आहेत, कुठलाही हेजिटेशन करू नको, मला एक शब्द टाक, मी लगेच तुला देतो. मला सांगण्याचा मुद्दा असा सांगायचा की इतक्या ओपनली, इतक्या स्पष्टपणे कुटुंबाचा भाग असल्यासारखं हे सगळी संघटना आमच्या सातत्याने उभी असते. त्यामुळे तो संघर्ष आमचा झालेला आहे. संघर्ष आम्हाला आलेला नाही असं नाही, मला सगळ्यात जास्त तेवढा संघर्ष मला कदाचित नसेल आला, तेवढा संघर्ष संघमित्रा, पल्लवी किंवा समृद्धीला आला असेल. पण ह्या संघर्षाला डायल्यूट करण्यासाठी हा जो काही आधार आहे, तो आधारच आम्हाला एक कॉन्फिडन्स देऊन जातो की आपण संघर्ष करू शकतो. तो कॉन्फिडन्स आम्हाला देऊन जातो की आम्ही अजून चळवळीमध्ये मोठं चांगलं काम करू शकतो आणि हा चांगलं काम करत राहू. याच्यासाठी हा जो आम्हाला सपोर्ट आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे आणि तो सपोर्ट मिळतो म्हणून आम्ही खरं म्हणजे एक बोलू शकतो, चर्चा करू शकतो आणि चळवळीमध्ये काम करू शकतो. आणि सातत्याने मी तुम्हाला सांगितलं की मी राजकीय चळवळीमध्ये स्वतःहून प्रॅक्टिकली भाग घेतलेला आहे, धार्मिक चळवळीमध्ये तर मी काम करतोच आहे. माझं धार्मिक क्षेत्र म्हणजे मी जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा मी ताळेवाला रोड असेल, एवढा असेल, इथे मी एकदम सुरुवातच माझी चळवळीची सुरुवातच या ठिकाणी झालेली आहे. तर इथे मी मला जे जाणवलं ते सगळं कुटुंबाचं वातावरण, म्हणजे मी जे आपले संघटक तिथे राहतात त्या सगळ्यांच्या घरी जेव्हा गेलो, त्यांच्या घरामध्ये जे माझं ज्याला आपण हे म्हणतो जे कनेक्शन आहे किंवा कनेक्ट आहे, तो अतिशय जवळचा आहे, तो एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. आणि हीच भूमिका जी आहे असल्यामुळे कुठलाही संघर्ष झेपण्याची ताकद कुवत आज आमच्याकडे आहे. आणि त्याचं कारण आहे की हा जो समूह आहे तो आशावाद देतो की कुठल्याही गोष्ट असू द्या, कुठलंही अपयश असू द्या, त्या अपयशामध्ये सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत की आम्ही नक्कीच एक दिवस यश मिळू, नक्कीच एक दिवस आम्ही ह्या जाती व्यवस्थेला नष्ट करून नवं नेतृत्व उभं करू, नवा समाज घडू, नवं राष्ट्र घडू. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की नवं समाज म्हणजे एक नवं राष्ट्र असतं, नवी पिढी म्हणजे एक नवं राष्ट्र असतं. एक नवं राष्ट्र घडवण्याची जी प्रक्रिया आहे ही आम्ही नक्की 100% पुढे चालवू शकतो. हे जी ताकद आहे ही सगळी या सगळ्या संघटकांकडून, या सगळ्या आमच्या समूहाकडून, या सगळ्या कुटुंबाकडून, या सगळ्या समाजाकडून आम्हाला मिळत असते. आणि आमचा जो निर्णय आहे तो अधिकाधिक भक्कम होत असतो. तुमचा निर्णय एकदा तुम्ही एखाद्या क्षणाला घेत असता, तो निर्णय जो प्रोलॉंग तुमचा चालत असतो, प्रोलॉंग तुम्हाला जी सपोर्टची गरज असते ती मिळत राहणं ही सुद्धा एक अत्यंत गरज असते. म्हणजे तुमची ताकद, तुमची एनर्जी राहतं. आणि त्यामुळे आज आम्ही सगळे लोक जे इतर समूहातून आलेले आहेत ते स्ट्रॉंगपणे नेतृत्व करू का शकत आहेत, कारण ह्या समूहाने दिलेली ताकद त्यांच्यासोबत आहे. हे कुटुंबाचं जे कौटुंबिक वातावरण त्यांना मिळालेलं ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आज ते खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगळ्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात. मग ते सगळं नेतृत्व असतील, ते सामाजिक असं, राजकीय असं आणि सांस्कृतिक, हे सगळं नेतृत्व ते करू शकतात. आणि हे सगळं ते नेतृत्व करू शकतात याचं कारण की ते आज मुक्त झालेले आहेत, जातीमुक्त झालेले आहेत. ते आज डिकास्ट होण्याचा, पूर्णपणे डिकास्ट कदाचित झाले नसते, डिकास्ट आणि डिक्लास होण्याची त्यांची प्रक्रिया मात्र खूप स्पीडने चालू आहे. ते सातत्याने प्रयोग करतात. आणि डिकास्ट आणि डिकास्ट क्लास जेव्हा माणूस व्यक्ती होतो तेव्हा तो कुठल्याही समूहाचं, कुठल्याही राष्ट्राचं नेतृत्व करू शकतो, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही दुमत नाही. मला वाटतं की मी माझी संपूर्ण मांडलेली आहे. जो माझा विषय होता त्या विषयाचं नाव होतं की राष्ट्रनिर्मितीसाठी माझे धर्मांतर, तेथे राष्ट्र निर्माण करण्यासाठी, जातीमुक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही आजही कटिबद्ध आहोत आणि शेवटपर्यंत कटिबद्ध राहू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि माझे माझं विवेचन आहे इथं या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.